आज 9 जानेवारी 2022 आणि आपण भेटतोय वंदनीय सावित्रीबाई फुले, शिक्षिका फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंती उत्सवानिमित्त आज 9 जानेवारी पासून तर 16 जानेवारी पर्यंत आपले कंटिन्युएशन मध्ये UPSC, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांचे रेग्युलर ऑनलाईन सेशन्स होणार आहेत, ज्यामध्ये वेगवेगळे अधिकारी तुम्हा लोकांना गायडन्स करतील. पहिलं सेशन सुवर्णा ओगळे शिंदे मॅडम, उपायुक्त पुणे डिव्हिजनल कमिशनर ऑफिस यांनी तुमच्यासमोर आता संवाद साधला. दुसऱ्या सेशनमध्ये अय्याश तांबोळी सर आहेत, जे MBBS आहेत. बेसिकली त्यांचं एज्युकेशन MBBS झालेलं आहे. 2005 मध्ये BJ मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणून. शिरूर तालुक्यातील आहेत ते, पुणे जिल्ह्यामधील, आणि 2009च्या बॅचचे IAS आहेत. आम्ही दोघेही म्हणजे एका मेन्सला ते माझ्यासोबत होते आणि त्यानंतर छत्तीसगड कॅडरला त्यांचं IAS म्हणून सिलेक्शन झालं आणि 2009 पासून ते या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मध्ये आहे. खूप चांगले अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. अतिशय ऍक्टिव्हली ते काम करतात. तुम्ही जर त्यांचं थोडंसं गुगलवरती सर्च केलं तर त्यांच्याबद्दल बरीचशी माहिती तुम्हाला मिळेल. तर या एका महत्वाच्या कार्यक्रमानिमित्त, या जयंती उत्सवानिमित्त आपल्याला पहिल्या अधिकारी पण खूप छान लाभल्या, ज्यांनी तुमच्याशी त्यांचे अनुभव शेअर केले. अय्याज तांबोळी सर UPSC सिव्हिल सर्व्हिसेस क्वालिफाय आहेत, IAS अधिकारी आहेत. आता त्यांचा बराचसा अनुभव झालेला आहे, वेगवेगळी पदं त्यांनी भूषवलेली आहे. त्यामुळे या सेशन मध्ये IAS काय असतो, सिव्हिल सर्व्हिसेस काय असतात, त्याचं काय महत्व आहे, आणि सर्वसामान्य कुटुंबातून अनेक विद्यार्थी आता IAS होत आहेत, IPS होत आहेत. आपल्या संबोधी अकॅडमीच्या मी जे काही 15-16 वर्षापासून प्रशासक म्हणून अभियान चालवतोय, त्या माध्यमातून पण अनेक विद्यार्थी UPSC, MPSC, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग वगैरे एक्झाम्स क्वालिफाय होऊन आपल्या इथून सुद्धा बरेचसे विद्यार्थी झालेले आहेत. आपले काही विद्यार्थी या मंचावरती पुढच्या 8 दिवसांमध्ये आपल्याशी संवाद साधतील. तर आम्ही सुद्धा मुंबई, ठाण्यामध्ये आणि आता ऑनलाईनच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रात ऑनलाईनच्या माध्यमातून गायडन्स करत असताना सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी IAS कसे बनतील आणि चांगले कॉन्स्टिट्यूशन स्पिरिट ठेवणारे, नैतिकता जोपासणारे, कल्याणासाठी काम करणारे IAS कसे बनतील, तर या दृष्टिकोनातून मी आणि माझी टीम काम करत असतो. पण आता प्रत्यक्ष तुमच्याशी एक IAS अधिकारी, सिनियर मोस्ट IAS अधिकारी तुमच्याशी संवाद साधतायत. तर त्यांना तुम्ही ऐकून घ्यावं आणि काही तुमचे प्रश्न असतील प्रिपरेशनच्या संदर्भात, एकंदरीत इंटरव्ह्यू, मेन्स, प्रिलिम्स वगैरे, किंवा ओव्हरऑल एक जे काही अपॉर्च्युनिटीज असतात त्याच्या संदर्भात जे काही प्रश्न असतील, तर अय्याज सरांचं लेक्चर संपल्यानंतर तुम्ही त्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये विचारू शकता. सो थँक्यू व्हेरी मच अँड वेलकम डॉक्टर अय्याज तांबोळी सर, अँड नाउ ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मंगेशजी आणि सगळ्यांना नमस्कार. थोडस अडचणीचं असं वाटतंय की बाबा आता प्रिपरेशनची फेज सुटून मला आता 13 वर्ष झाले आणि त्याच्यानंतर आता स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, काय वाचावं वगैरे हे सांगण्याच्या स्थितीत मी आता राहिलेलो नाही. एक चांगलं केलं तुम्ही सिनियर मोस्ट IAS अधिकारी म्हटल्यामुळे आता फक्त गप्पा मारणे याच्या पलीकडे माझ्याकडे फारसं काही नाहीये. आणि जनरली असं होतं की जसं जसं सर्व्हिस मध्ये वर्ष वाढत जातात तसा आमच्याकडे असं म्हणतात की एक एक मणका कमी होत जातो आणि आणि माणसाकडे फक्त इतिहासातल्या गप्पा गोष्टी राहतात की बाबा त्यावेळी मी काय केलं किंवा त्यावेळी कसं झालं. तर आता या इतिहासामध्ये तरीही आता जबाबदारी दिली आणि मला 1 तास लढवायला सांगितलंय, पण तरी मी प्रयत्न हा करतो की अर्धा तास मी बोलतो आणि अर्धा तास मुलांना बोलायला संधी देऊयात की त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती आपण प्रश्नोत्तरी करूयात. बिलकुल. 2006 ला SISC मध्ये जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती तेव्हा ती पूर्ण वेळ तयारी होती आणि त्याच्या मागे थोडं जाता येईल की हा निर्णय कधी घेतला, कसा घेतला आणि या निर्णयामागची पार्श्वभूमी काय आहे. तर 2-3 गोष्टी सहज सांगतो की मी BJ मेडिकल कॉलेज मधून MBBS करत असताना पहिल्या वर्षाला जेव्हा ऍडमिशन झालं त्या वर्षी शिखर सर, जे शिखर परदेशी सर आहेत, त्यांचा रिझल्ट आलेला होता आणि ते त्याच कॉलेजमध्ये शिकत होते आणि मी जॉईन झाल्यानंतर साधारणतः 1 महिन्यामध्ये नोटीस बोर्डवरती लिहिलेलं होतं की UPSC मध्ये ऑल इंडिया रँक 10 शिखर परदेशी यांचं अभिनंदन.
आणि योगायोगानं असं झालं की त्याच दिवशी वर्गामध्ये अॅनाटॉमीच्या लेक्चरला आमचे एक रोकडे नावाचे शिक्षक होते आणि त्यांनी असंच डिसेक्शन टेबलवरती जी नवीन मुलं आहेत त्यांना प्रश्न विचारत होते की बाबा तुला काय करायचं, तुला काय करायचं. बाकीचं कोणी सर्जन, न्यूरोसर्जन, न्यूरोफिजिशियन, मेडिसिन करायचंय, डीएम कार्डिओ करायचं असं सांगत होते. आणि मला असं वाटलं की बाबा आपण काहीतरी वेगळं सांगू. आणि वेगळं सांगू म्हणून ते जाताना पायरीवरती जे पाहिलेलं होतं ते लक्षात आलं, अरे युपीएससी ठीक आहे. मी म्हटलं सर मला युपीएससी करायचं. आणि ते बिचारे त्याच्याबद्दल इतकं त्यांना उत्साह वाटला की बाबा यांनी काहीतरी वेगळं सांगितलं. हे सगळे सगळे पठडीतलं सांगतात, यांनी काहीतरी वेगळं सांगितलं. आणि 200 मुलांच्या बॅचमध्ये ती खबर फैलली की हा पोरगा काहीतरी वेगळं करायचं म्हणतोय आणि याला युपीएससी करायचं. आणि तिथून तो प्रवास ऍक्सिडेंटली जो सुरू झाला की बाबा हे करायचं. मग तिथेच आमचे विजय पिंगळे म्हणून एक सिनियर होते, ते त्यांचं त्याच वर्षी सिलेक्शन झालं होतं. अ, पण ते पुन्हा एकदा अटेम्प्ट देत होते. तर ते नाटकाचे डायरेक्टर होते. त्यांच्याशी ओळख करून घेण्यासाठी मग मी नाटक नाटकाची प्रॅक्टिस जाऊन अटेंड करायला लागलो. आणि मग विजय पिंगळे सरांशी ओळख झाली चांगली. आणि मग विजय पिंगळे सरांनी पुस्तकात मग त्यांना विचारलं सेकंड इयरला असतानाच की सर तयारी कशी करू सांगा. आणि ते म्हटले की बाबा इतक्या लवकर तयारी करायचं काही नाही, अजून तुझ्याकडे 3 वर्ष आहेत. पण सगळ्यात महत्वाचं जे आहे की युपीएससी मध्ये तयारीसाठी प्रक्रिया उलटी आहे. म्हणजे सगळ्यात आधी प्रिलिम्स असते, नंतर मेन्स असते, शेवटी इंटरव्ह्यू असतो. तर सगळ्यात आधी तू इंटरव्ह्यूची तयारी कर. आणि ही इंटरव्ह्यूची तयारी कर सांगत असताना ते म्हटले की पुढच्या 3 वर्षामध्ये तुझा बायोडाटा स्ट्रॉंग असला पाहिजे याची काळजी घे. बायोडाटा मध्ये जे पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये हॉबीज, इंटरेस्ट, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज हे 3 मुद्दे लिहिलेले असतात. त्यामुळे तू या 3 मुद्द्यांमध्ये तुझ्याकडे लीडरशिप इनिशिएटिव्ह काय आहे हे दिसलं पाहिजे. त्यामुळे कॉलेजमध्ये काही इव्हेंट ऑर्गनाईज होत असतील तर त्या इव्हेंटमध्ये लीडरशिप घे. कॉलेजच्या काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, आता तिथे आमच्याकडे बीजे मेडिकल कॉलेजमध्ये माउंटेनिंग क्लब होता. हे नाटक करणारा एक ग्रुप होता. आणि फिरोदिया करंडकासाठी तयारी करणारे लोक होते. कल्याणी करंडकासाठी इन्स्ट्रुमेंटल, क्लासिकल इन्स्ट्रुमेंटल हे सगळे करणारे लोक होते. पण त्यातली त्यात मग माझा जो ग्रुप होता तो माउंटेनिंग वाला होता आणि मी इव्हेंच्युअली माउंटेनिंग ग्रुपमध्ये गेलो आणि नाटक विजय पिंगळे तिथून गेले आणि माझा आणि नाटकाचा संबंध संपला. तर तिथे पण विजय पिंगळे सरांनी जी लाईन मला आखून दिली होती की बायोडाटा स्ट्रॉंग असला पाहिजे. बायोडाटा स्ट्रॉंग याच्यासाठी काय करावं लागतं हे मला फारसं काही कळलेलं नव्हतं. पण युपीएससी ची तयारी करत असताना आपल्याला बायोडाटा स्ट्रॉंग करायचा. मग काय करायचं, पुण्यामध्ये शनिवारवाडा उत्सव आहे. शनिवारवाडा उत्सवाला जायचं. कुठेही गणेशोत्सवाच्या काळात फिरत असताना फुकट काही सुरू असेल म्हणजे गीत रामायण कोणी ऐकवतंय तर गीत रामायण ऐकायला जाऊन बसायचं 5-5 दिवस. ट्रायबल एक नॅशनल ट्रायबल डान्स फेस्टिवल झाला होता बीजेच्या ग्राउंड वरती. 5 दिवसाचा कंटिन्युअस फेस्टिवल झाला होता. आणि मग 5ही दिवस मी रोज जाऊन ट्रायबल डान्सेस पाहत होतो. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी मनामध्ये हे होतं की आपली ही सगळी इंटरव्ह्यूची तयारी सुरू आहे. म्हणजे पुणे हे तुम्ही जिथे कुठे असाल तुम्हाला संधी मिळतील. तुम्ही लोकांना भेटा, ऍक्टिव्हिटीज, हॉबीज, इंटरेस्ट परस्यू करा. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला असं काहीही नसतं आणि आपण टीव्ही पाहणं एन्जॉय करतो, क्रिकेट खेळणं एन्जॉय करतो. पण मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं खोलात जाऊन त्या गोष्टी करायला पाहिजेत. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं की तुमचं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन हे तुम्ही 10वी, 11वी, 12वी असाल तेव्हापासून सुरू होऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये तुमच्या इंटरव्ह्यू प्रिपरेशन मध्ये सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की तुम्ही लीडरशिप पोझिशन एन्जॉय करा. कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घ्या. निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील. याच्यासाठी जी तयारी करायला लागते ती तयारी करत असताना ओघाण्याचं आपण काही पुस्तकं वाचतो. वेगवेगळ्या लोकांचे थॉट्स आपण पाहतो. तर ती जी प्रोसेस आहे ती खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर त्यांनी दुसरा मुद्दा मला एक सांगितला होता की बाबा तू एनसीईआरटी ची पुस्तकं आहेत ना, मूळ पुस्तकं, तीच पुस्तकं वाच. आणि एनसीईआरटी ची पुस्तकं त्यांनी त्यावेळी सजेस्ट केली. मी काही फारशी वाचायला सुरू केली नाहीत. इतिहास घेऊ असं ठरवून मग त्यावेळी पानिपत, ययाती जे मिळेल ते सगळी पुस्तकं वाचली. त्या पुस्तकांचा आणि युपीएससीचा काहीही संबंध नाही हे नंतर कळलं. पण ती वाचण्याची सवय लागल्यामुळे बैठकीची सवय लागली. तर तो एक मुद्दा महत्वाचा आहे की तुम्ही जेव्हा तयारी करता तेव्हा ती तयारी, कुठलीही तयारी वाया जात नाही. आपल्याला ज्या 2-3 महत्वाच्या गोष्टी असतात, एक लिखाणाची सवय लागली पाहिजे.
त्याच्यामध्ये प्लेन पेपरवरती लिहिता आलं पाहिजे आणि मुद्देसूदपणे एखाद्या प्रश्नावरती स्वतःहून म्हणजे आता सहज सांगतो युपीएससीच्या तयारीसाठी फार काही वेगळं करायला लागत नाही. युपीएससीचा सिलेबस तुम्ही समोर ठेवा आणि त्या सिलेबस मधल्या सुंदर ओळी आहेत. म्हणजे मी आजही मला त्या ओळी ज्यावेळी कळल्या त्याच्यानंतर मी पास झालो असं मी म्हणतो. त्याच्यात पहिलं त्यांचं वाक्य आहे की कॅन्डिडेट शुड हॅव जनरल अवेअरनेस ऑफ अ वेल एज्युकेटेड पर्सन. जनरल अवेअरनेस ऑफ वेल एज्युकेटेड पर्सन म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएट झालेला आहात त्या स्तराचा चांगला अवेअरनेस तुम्हाला असला पाहिजे. त्याच्या पुढची ओळ फार इंटरेस्टिंग आहे. ही शुड हॅव अंडरस्टँडिंग ऑफ कॉन्फ्लिक्टिंग सोशिओ इकॉनॉमिक गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे समाजामधले सामाजिक आर्थिक प्रश्न जे आहेत उद्दिष्ट आहेत या उद्दिष्टांचं त्याला एक भान असलं पाहिजे, एक अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी जी स्टेप आहे ती तिसरी स्टेप ही आहे ही शुड बी एबल टू टेक अ व्ह्यू ऑन इट. म्हणजे तो जो सामाजिक आर्थिक प्रश्न आहे त्या प्रश्नावरती त्यानं स्वतःची भूमिका त्याला बनवता आली पाहिजे. आणि मग सगळ्यात शेवटी ही शुड बी एबल टू राईट इट इन ब्रीफ अँड ससिंक्ट मॅनर. म्हणजे ते त्याला मुद्देसूदपणे थोडक्यात मांडता आलं पाहिजे. हेच युपीएससीचं सार आहे. आणि इथे सुरुवात सगळी झाली आहे कॅन्डिडेट वरती. त्यामुळे जेव्हा ही कॅन्डिडेट वरती सुरुवात होते तेव्हा ती त्याची ओरिजिनॅलिटी टेस्ट करते. सगळ्या देशामध्ये सगळे लोक तीच पुस्तकं वापरतात. म्हणजे स्पेक्ट्रमचं हिस्ट्रीचं पुस्तक वापरणारे आम्ही सगळे आहोत. आमच्यातले काही कॉन्स्टिट्यूशन साठी लक्ष्मीकांत आणि काही डीडी बसू वापरणारे आहेत. स्पेक्ट्रमचा बिपिन चंद्र सगळ्यांच्या घरी असेल ज्यांनी युपीएससीची तयारी केली. जॉग्रफी मध्ये जो जॉग्रफी ऑप्शनल वाला आहे तो सविंद्र सिंग वरती जातो. त्याच्यापेक्षा थोडं कमी गोचिलियंग वरती जातात. पण पुस्तकं तीच आपण सगळे वापरतो. काही लोक पास होतात, काही फेल होतात. मूळ मुद्दा कुठे येतो? तो इथे येतो की तुम्ही स्वतःच्या पर्सनॅलिटीला त्यात रिफ्लेक्ट करू शकला की नाही शकला. माझे पहिले 2 अटेम्प्ट वायाला जाणे आणि तिसरा अटेम्प्ट सक्सेसफुल होणे याच्यामधली जी कहाणी आहे ती हीच आहे की पहिल्या प्रयत्नामध्ये मी एक सायन्स ग्रॅज्युएट जो बाहेर पडलेला आहे एमबीबीएस मध्ये परीक्षेला उत्तर लिहायला 1 2 3 4 5 पॉइंट वाईज उत्तर लिहायचं. कुणाला हार्ट अटॅक आला तर हार्ट अटॅक येण्याची कारण काय असतात? बस स्मोकिंग हे ते ही हे त्याची कारण. उपाय काय? ट्रीटमेंट 1 2 3 संपलं. ही लिहायची सवय होती. त्यामुळे माझ्या पेपरमध्ये कधी लेंथ आली नाही, काही नाही. फर्स्ट अटेम्प्टला फार प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती आपण दिलं. जनरली आपण ते लिहितो जे आपल्याला माहिती आहे. बऱ्याचदा आपण हे विसरतो की विचारलंय काय. आणि ते समजण्याची प्रक्रिया ही सगळ्यात महत्वाची आहे. आता एक 2 मिनिटासाठी आपण ब्रेक घेऊ. 2 मिनिटाचा ब्रेक हा आहे सगळ्यांकडे जर कागद असेल तर उगवता सूर्य त्यांनी ड्रॉ करा कागदावर. सरांनी काम दिलंय तुम्हाला आता. तुमची प्रक्रिया सुरू झाली. उगवता सूर्य सगळे ड्रॉ करून दाखवा फक्त. कोणी रॅन्डमली ड्रॉ करून दाखवा. झालं असेल आतापर्यंत 1 2 लोकांचं. ज्यांचं झालं त्यांना दाखवायला लावायचं आहे का व्हिडिओ ऑन करून? हा कागदावर दाखवा. झटकन टर्न करून दाखवा. व्हिडिओ ऑन करून फक्त कागद दाखवा. व्हिडिओ ऑन करून दाखवा सरांना. उगवता सूर्य. काही लोकांचा सूर्यच दिसत नाहीये. हा ओके ओके. हा जमलंय का? का पोरं आठवायचा प्रयत्न करतायत? काही अवघड नाही, सोपं आहे. आठवायचा शाळेतली जे 2री 3रीच्या मास्तरांनी शिकवलंय तेच आठवायचा प्रयत्न करा म्हणलं. हे 2 सूर्य जमलेत थोडेसे. बघू द्या बरं. आहेत आहेत. एकाने सूर्य तिरपा पकडला म्हणजे डायरेक्शन. हा एक सूर्य आहे आपल्या इकडे. हा एक सूर्य आहे. मला स्क्रीनवरती दिसत नाहीये. इथे दिसतंय ना समोर.
हा दिसतोय ना, नाही दिसत आहे? सर स्लाइड करून बघा सर. सर असं हा, स्वाईप slide- करा slide- म्हणजे slide तुम्हाला करून बघावं सगळ्यांचे लागेल. व्हिडिओ असे. दिसतील. ओके. हा दिसतोय. गुड. येस. आता प्रथमेशनी एक चांगला सूर्य ड्रॉ केलाय. इकडे किन्नारीने ड्रॉ केलाय. अजून कोण आहे बाबा? चला आता बघा बरं, तुम्ही स्वतःच बघा. तुम्ही सगळे दुसऱ्या लोकेशनला बसलात, पण तुमच्या सगळ्यांचा सूर्य डोंगरामध्ये अर्धवट बाहेर येतोय. हॅलो. हा हे कशामुळे आहे? कारण आपलं माइंड तसंच ट्रेन झालंय आणि आपल्या सगळ्यांना ही सवय लागली आहे. आता मी काहीतरी वेगळं सांगतो. का बाबा आमचा सूर्य खिडकीतून दिसत नाही, गजांच्या आड दिसत नाही? का आमचा सूर्य झोपडीच्या मागे दिसत नाही? कारण आमच्या मनामध्ये हे कुठेतरी ट्रेन केलेलं आहे की बाबा हे सूर्य असाच असो. उगवता सूर्य म्हटलं की झटकन हेच. आपल्याला ही लर्निंगची प्रोसेस पहिल्यांदा अनलर्न करणं गरजेचं आहे. हे डोक्यातून काढून टाका आणि कुठलाही उगवता सूर्य म्हटला की तो कुठेही कसाही तुम्ही स्वतःच्या डोक्यानं आठवायचा प्रयत्न करा की तुमच्या स्वतःच्या डोळ्यानं तुम्ही तो कसा पाहिला. तो कधी शेतामध्ये पाहिला असेल, बाजरीच्या कणसाच्या वर पाहिलेला असेल, कधी कोणी तळ्याच्या वर पाहिला असेल, कधी कोणी रस्त्याने चालताना डांबरी रस्त्याच्या वरही पाहिला, कारच्या वरही पाहिलेला असेल, फ्लॅट्स मध्ये राहणाऱ्याच्या खिडकीतून पाहिला असेल तर ती खिडकीची जाळी मध्ये असेल. म्हणण्याचा मुद्दा हा आणि साधा सोपा आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे जे एक्सपिरियन्सेस आहेत, तुमचे जे थॉट प्रोसेसेस आहेत ते लिहायचे. एखादा माणूस जेव्हा कुठलं पुस्तक लिहितो तेव्हा तो पुस्तक लिहित असताना 4 ठिकाणचं वाचतो, स्वतःची भूमिका त्याच्यावरती बनवतो आणि ते मुद्दे त्याच्यावरती लिहितो. UPSC ची तयारी करत असताना तुम्ही हे समजा की तुम्ही लेखक आहात आणि तुम्ही स्वतः क्रिएटिव्हिटी तुमची त्याच्यामध्ये असली पाहिजे, ती आली पाहिजे. आता ही शिकवण्याची पद्धत चुकीची आहे का? तर नाही. 40 लोकांच्या वर्गामध्ये सोप्या मेथडनी हेच शिकवलं जातं. पण UPSC जेव्हा इव्हॅल्युएट करते तेव्हा तुम्हाला 2 गोष्टी बघायच्या आहेत. एक आहे पेपर सेटर, दुसरा आहे पेपर चेकर. त्या दोघांचे माइंडसेट तुम्हाला चेक करायचं. ते माइंडसेट जोपर्यंत तुम्हाला कळणार नाहीत तोपर्यंत याला क्रॅक करणं अवघड आहे. पेपर सेटरचा माइंडसेट तुम्ही स्वतः एखादा पेपर सेट करून बघा आणि तो प्रश्नामध्ये तुम्ही तो प्रश्न जेव्हा लिहिता तेव्हा क्रिटिकली अनालाइज, एक्झामिन, इव्हॅल्युएट, इल्युसिडेट हे जे शब्द आपण लिहितो ते शब्द आपण तिथे का लिहितो हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग आता उदाहरण दाखल द्यायचं झालं तर काश्मीर इश्यू मागचे 50 वर्ष 60 वर्ष आहे आणि काश्मीर इश्यू कसा सॉल्व्ह करावा हा प्रश्न प्रत्येकाने विचारही केलेला असेल. UPSC ला हे एक्सपेक्ट नाही की तुम्ही यांची उत्तरं सांगावीत. काय एक्सपेक्टेड आहे की तुमची लाईन ऑफ थॉट काय आहे, आपली थॉट प्रोसेस काय आहे ती जास्त महत्वाची आहे, ती आपल्याला रिफ्लेक्ट करता आली पाहिजे. त्यामुळे मी आता जे बोलत होतो त्या 3 बिंदू रिपीट करतो. एक, पेपर सेटर आणि पेपर चेकर याचा माइंडसेट तुम्हाला लक्षात आला पाहिजे. मी जेव्हा प्रबोधिनीमध्ये शिक्षक होतो काही काळासाठी तेव्हा लोकांची जेव्हा मी उत्तरं चेक करायचो तेव्हा लक्षात आलं की हे किती चुका करतायत. UPSC ने मला जेव्हा पहिल्या अटेम्प्ट मध्ये 300 पैकी 150 मार्क दिले तेव्हा त्या पोरांना मी 70-75 देत होतो कारण माझ्या एक्सपेक्टेशन पेक्षा ते मागे होते. त्यामुळे पेपर चेकरला आपल्याला धक्का द्यायचा आहे, त्याला हे सांगायचंय की बाबा या गोष्टीचा तू विचारही केलेला नाही. त्याला जेव्हा असं वाटतं इट्स अ कंटिन्युअस डायलॉग की काही बिंदू असे असतात की जे तुम्हाला माहिती आहेत, सगळ्यांना माहिती आहेत. सार्कचे फेल्युअर्स काय असं म्हटलं, सार्कच्या फेल्युअरची कारणं काय, तर सगळे हेच लिहिणार आहेत की बाबा भारत पाकिस्तानचं भांडण आहे, भारत बांगलादेशचं भांडण आहे, मग सार्क सक्सेसफुल का होऊ शकली नाही याची कारणं सगळ्यांना सगळी सेम माहिती आहेत. पण जर प्रश्न असा आला की रिजनल ऑर्गनायझेशन्स काय असतात, त्याची सक्सेसफुल उदाहरणं कुठली आहेत, की सॉरी सार्क इज नॉट ऍज इफेक्टिव्ह ऍज अदर रिजनल ऑर्गनायझेशन असा प्रश्न आला आणि कमेंट. तर तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगायच्या आहेत की बाबा ही सक्सेसफुल आहे कशामध्ये,
की फेल्युअर आहे ती कशामध्ये, आणि त्याचं कंपॅरिझन बाकी लोकांच्या बरोबर, म्हणजे युरोपियन युनियन जास्त सक्सेसफुल होतं, आसियान सक्सेसफुल आहे कम्पेअर टू सार्क. सार्क तितकंसं सक्सेसफुल नाही, पण सार्कचं कुठल्या कुठल्या डोमेन मध्ये सक्सेस आहे. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या मुद्द्याला पकडतो तर त्या पेपर सेटरला काय पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे, पण तो पेपर चेकर आपला पेपर चेक करणार आहे आणि त्याची सोय करणं हे गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण फक्त डायरेक्टली क्वेश्चनचा नंबर लिहून डायरेक्टली लिहायला सुरुवात करतो, पण तेच जर थोडं सिस्टमॅटिकली एक ओळ त्या प्रश्नाबद्दल लिहिली. मी काहीतरी तुम्हाला साधं सोपं सांगतोय की प्रश्न जर वर लिहिला, त्या प्रश्नाला लिहायला तुम्हाला 1 ते 2 सेकंद लागतील, पण जेव्हा तो उत्तर वाचत जातो, उत्तर जातं वाचता वाचता त्याला असं वाटलं की अरे काहीतरी लिंक तुटली आणि मूळ प्रश्न काय होता, त्याच्यासाठी तो पेपराच्या गठ्ठ्यामध्ये तो पेपर शोधायला जाईल, उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यामध्ये, आणि तो तुमचा जर प्रश्न वरच लिहिलेला असेल त्याची सोय झाली. तुमचे महत्वाचे पॉइंट काय आहेत त्याला अंडरलाईन केलेलं असेल त्याची सोय झाली. तुम्ही पेपर चेक करणाऱ्याची जितकी सोय कराल आणि त्याला जितकं धक्के द्याल की अरे मी पण असा विचार केला नव्हता, हे तर चांगलं लिहिलंय, एखाद्या प्रश्नामध्ये प्रश्नाच्या उत्तरात हे लिहिलं तर तुमचा नक्कीच फायदा होईल. आता काही गोष्टी सहज सांगतो. पहिला अटेम्प्ट मी प्रिलिम्सचा जेव्हा देत होतो तेव्हा मी SISC ला होतो. बीजे मधून जस्ट SISC ला ऍडमिशन झालं होतं आणि माझा पहिली प्रिलिम्स होती. अं, जाताना तुकाराम जाधव सर जे युनिकचे आहेत त्यांची माझी एका किराणा मालाच्या दुकानात भेट झाली. मी सरांना म्हटलं की सर मी UPSC ट्राय करतोय आणि पॉल सायन्स घेतलंय. सरांनी मला संध्याकाळी त्यांच्या घरी बोलवलं. मी त्यांच्याकडे कुठलंही ऍडमिशन घेतलेलं नव्हतं, काही फॉर्मली मी त्यांच्याकडे नव्हतो. त्यांनी मला पुढच्या 4 महिन्यामध्ये 3 रीडिंग कसे झाले पाहिजेत, पहिलं रीडिंग 45 दिवस, दुसरं रीडिंग 28 दिवस, एकदम सिस्टमॅटिकली टाइम टेबल बसवून दिलं. ते झालं. मी SISC मुंबईला आलो. SISC मुंबईमध्ये वाचायला सुरुवात केली आणि पॉलिटिकल सायन्सचं एक गावबा नावाचं पुस्तक आहे ते घेऊन बसलो. आता 45 दिवसाचं टार्गेट होतं तर गौबा सगळ्यात, आता त्यावेळी पॉलिटिकल सायन्स साठी सगळ्यात महत्वाचं पुस्तक, धडधड वाचायला सुरुवात केली आणि 10 दिवसात संपवून टाकलं. पूर्ण पुस्तक संपलं. शशिकांत गायकवाड म्हणून माझे एक मित्र आहेत, शशीभाऊ भेटले. शशीभाऊ म्हणले की तांबोळी तुम्ही वाचलं, बरं झालं, चला मग सांगा मला. आणि त्यांनी मला फार सोपा आणि साधा सरळ प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला देता आलं नाही. मग शशीभाऊने मला एक वाक्य वापरलं आणि ते खूप चांगलं वाक्य होतं. ते म्हणले तुम्ही हे परत वाचा आणि आता समजून उमजून वाचा. त्याचं ते समजून उमजून वाचा म्हटल्यामुळे मी पुन्हा तेच पुस्तक 1.5 महिना वाचलं आणि प्रत्येक गोष्ट बारीक सारीक वाचली. त्या 1.5 महिन्यानंतर टेन्शन यायला लागलं की टाइम टेबल फॉलो होत नाहीये आणि एकदम जास्त टेन्शन आलं आणि साधारणतः एप्रिलचा होता, गुढीपाडवा आलेला होता, मी घरी पळून गेलो. आणि या पहिल्याच अटेम्प्टला आपल्याला काही जमेल असं वाटत नाही, टेन्शन यायला लागलं, घरी पळून गेलो. घरी झोप आली नाही. एक दिवस, दुसऱ्या दिवशी रात्री झोप आली नाही. म्हटलं इथे येऊनही झोप येत नाहीये, चांगले आपलं तिथे जाऊन अभ्यास करू. आणि मी परत SISC ला आलो. दुसऱ्या दिवशी चहा प्यायला देविदास क्षीरसागर म्हणून आहे, देविदास दादा चहा प्यायला भेटला मागे SISC च्या मागे चहावाल्याच्या दुकानावर. देविदास दादा म्हणला अरे काही नको टेन्शन घेऊ, तू नवीन नवीन जागून सगळ्या गोष्टी वाचत बसू नको. आता एक पुस्तक उचललंयस तेच पुस्तक आता परत परत वाच, जिथून वाचलंय तिथूनच रिव्हिजन कर. नवीन म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण एखादा टॉपिक चांगला करायच्या नादात 2-3 सोर्सेस पकडतो, 3 पुस्तकं घेऊन बसतो, प्रत्येक ठिकाणी तोच टॉपिक वापस वाचतो. देविदास दादांनी हे सांगितलं तू एकाच ठिकाणाहून तो टॉपिक परत परत वाच, त्याच्यामुळे जास्त फायदा होईल. तिथून मग पुन्हा माझी कोर्स करेक्शन झाली. प्रिलिम्स क्लिअर झालो. मेन्स साठी तयारी करत असताना मेन्स साठी विषय ठरवला तिथेच ऍक्सिडेंटली. माझा रूम पार्टनर होता प्रशांत, त्याचा जिओग्राफी होता, माझा पॉलिटिकल सायन्स होता फर्स्ट. आम्ही एक दुसऱ्याचे सब्जेक्ट शेअर केले आणि एक दुसऱ्याला मदत केली. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झालं नाही. एक्झाम झाली. काही जेव्हा रिझल्ट येतात फायनली त्याच्यानंतर माहिती होतं, मला असं वाटत होतं की माझं जिओग्राफी खराब आहे. जिओग्राफी मला फारसं वाचता आलेलं नाही. पॉलिटिकल सायन्स मी खूप चांगलं वाचले, मला पॉलिटिकल सायन्सला चांगले मार्क येतील, जिओग्राफीला खराब येतील. झालं उलट. जिओग्राफीला मला 300 मार्क आले 600 पैकी, जे की चांगला स्कोर होता. आणि पॉल सायन्सला 242 आले. हे मार्क्स जेव्हा आले तेव्हा मी विचार केला की ज्या विषयामध्ये मी जास्त खोलात जाऊन वाचलं त्या विषयात मला जास्त चांगले मार्क आले नाहीत. ज्या विषयामध्ये मी जे मला माहिती आहे, माझ्या स्वतःचं डोकं वापरून मी ज्याची उत्तरं लिहिली
त्याला मला जास्त चांगले मार्क आले. प्रत्येक सब्जेक्ट मध्ये असा एक सेगमेंट असतो की जो सेगमेंट आपल्याला मागच्या 20-25 वर्षाचं आपलं जे आयुष्य आहे त्या सेगमेंट वरती आपल्याला उत्तर देता येतात. फक्त आपल्याला काय करायचं असतं, बसून त्याचा विचार करायचा असतो. तर ती विचार करण्याची प्रक्रिया तुम्ही सुरू करा, एवढंच मी सांगेन. म्हणजे उदाहरणादाखल सांगायचं झालं तर जिओग्राफी मध्ये एक प्रश्न होता की स्टेट रिऑर्गनायझेशन, क्रिटिकली अनालाइज स्टेट रिऑर्गनायझेशन इन इंडिया. जिओग्राफी मध्ये स्टेट रिऑर्गनायझेशन येईल हे कोणीही विचार केलेला नव्हता. फॉर 60 मार्क्स लॉंग क्वेश्चन म्हणून. त्यावेळी 60 मार्काचा लॉंग क्वेश्चन होता, 20 मार्काचा शॉर्ट नोट यायची. तर रिजनल जिओग्राफी हा नेहमी शॉर्ट नोटचा प्रश्न मानला जायचा. आणि त्यावेळी हा प्रश्न मी 15 दिवस आधी एका मित्राबरोबर फोनवर डिस्कस करत होतो. सचिन गागरे नाव आहे मित्राचं. सचिनला मी म्हटलं, यार सचिन, हा जर क्वेश्चन लॉंग क्वेश्चन आला तर काय लिहायचं? सचिन मला, नाही हे येत नाही राव. असं कसलं येतंय? नाही म्हटलं, आलं तर बघ काय लिहायचं. आणि त्याला मी म्हटलं की स्टेट रिऑर्गनायझेशन इज अ प्रोसेस, it's a process which is based on two things. One, people's need for development and sense of collective identity. हे एक वाक्य माझं या पूर्ण प्रश्नाच्या उत्तरामध्ये की बाबा याच्या मागची सायकोलॉजी काय आहे ती सायकोलॉजी त्याच्यात टाकली. आणि मग रिजनल जिओग्राफीचं इट इज अ प्रोसेस ऑफ एरियल डिफरन्सिएशन अँड रिजनल सिंथेसिस लिहिलं. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट माहिती असल्या पाहिजेत, तुम्ही त्या कन्सेप्ट तिथे वापरू शकला पाहिजे. कोर कन्सेप्ट समजून घ्या आणि त्याच्यानंतर स्वतःची पर्सनॅलिटी त्याच्यात नक्की टाका. हे मला एक त्यात सांगायचंय. दुसरं, आतापर्यंत जे मी तुम्हाला सांगत होतो ते तयारीच्या काळामध्ये किंवा कसं झालं, जेव्हा पास झालो त्या अटेम्प्टला मी फारशी काही तयारी केली नव्हती, एकदम ऑनेस्टली सांगतो. कारण माझं हे म्हणणं होतं की मी 2 वर्ष 100% अभ्यास करून जर मला युपीएससी सिलेक्ट करत नसेल तर युपीएससीची चूक असेल, माझी नाही. मी हे म्हणण्याच्या स्थितीत का आलो होतो, कारण माझ्याकडून जे द्यायचं ते 100% इफर्ट मी दिलेले होते. त्यामुळे मी तुम्हाला एवढंच म्हणेन, 100% इफर्ट द्या. इफर्ट दिल्यानंतर जेव्हा सगळ्यात महत्वाची प्रोसेस आहे की स्वतःच्या डोक्यामध्ये आपल्याला विचार केला पाहिजे प्रत्येक प्रश्नावर की हे आलं तर मी काय लिहिणार. ही जेव्हा प्रक्रिया आपली कंप्लीट होते तेव्हा युपीएससी तुम्हाला सिलेक्ट करते. तर थर्ड अटेम्प्टला जेव्हा मी होतो तेव्हा अभ्यास करायचं सोडून फक्त एवढंच करत होतो की लोकांशी गप्पा मारायच्या आणि हा प्रश्न आला तर काय लिहिशील, हा प्रश्न आला तर काय लिहिशील. आणि यासाठी मी नक्की तुम्हाला सांगेन की युपीएससी मध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही आहे तर तो आहे रिसोर्स पर्सन. की तुमच्याकडे असा एक माणूस असला पाहिजे की ज्याच्याशी तुम्ही बोलू शकाल, ज्याच्याबरोबर तुम्ही डिस्कस कराल. मला सुदैवानं शशू भाऊ होते, सचिन होता, प्रशांत होता. प्रत्येक टप्प्यावरती माझ्याशी लोक होते की ज्यांच्याशी मी डिस्कस केलं आणि त्याचा फायदा मला होत गेला. म्हणजे आता मी सेकंड अटेम्प्ट नंतर, फर्स्ट अटेम्प्ट नंतर माझे सेकंड अटेम्प्टला मार्क्स कमी झाले. मेहनत माझी दुपटीनं होती पण मार्क्स कमी झाले होते. आणि त्याचं कारण एवढं होतं की मी प्रश्न काय आहे हे समजून न घेता मला काय काय माहिती ते सगळं मी लिहित होतो. तर आपल्याला म्हणजे संदीप राठोड आणि प्रशांत बडनेरे ह्या लोकांचे मी उत्तर कशी लिहिली हे पाहिलं. आणि ते पाहिल्यानंतर मला लक्षात आलं की बाबा माझी चूक कुठे होती. आणि मग तिथून पुढे तिसऱ्या अटेम्प्टलाच मी पहिल्यांदा प्रश्न काय विचारले हे समजायला सुरुवात झाली. आणि जेव्हा ते समजलं तेव्हा मी पास झालो. आता सगळ्यात महत्वाचं, जेव्हा मी पास झालो त्याच्यानंतर फार मोठी अडचण झाली. कारण तोपर्यंत मला 3 वर्ष सवय लागली होती की अभ्यास करायचा, विचार करायचा आणि विचार करून याच्यावरती मी काय लिहिल, त्याच्यावर काय लिहिल, ही सगळी थॉट प्रोसेसची सवय लागली होती. आणि पास होऊन जेव्हा अकॅडमीत गेलो तेव्हा हा प्रश्न निर्माण झाला की अरे आता काय, आपल्याला जी करायची सवय लागली होती आता काय. आणि मग ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जेव्हा आलो तेव्हा आता मी जेव्हा मागे वळून बघतो की प्रशासनामध्ये येण्यासाठीच आपण का आलो किंवा कशासाठी आपल्याला यायला पाहिजे, या प्रश्नाचं उत्तर मी एवढंच देईन, प्रत्येकानं स्वतःचं उत्तर नक्की विचार करा. माझ्यासाठी हे उत्तर हे आहे की मी लीडरशिप साठी आलो. लहानपणापासून मला राजकारणाची आवड होती, एकदम प्रांजळपणे सांगतो. शाळा असेल, कॉलेज असेल, लीडरशिप पोझिशन्स मध्ये मी स्वतःहून इंटरेस्ट घ्यायचो आणि त्याच उद्देशाने मी इथे लीडरशिप पोझिशन एन्जॉय करण्यासाठी आलो. ब्युरोक्रेसी हे असं डोमेन आहे की जे तुम्हाला विदाउट इलेक्शन लीडरशिप करण्याची संधी देतं. मग ते प्रांत अधिकारी असो, सीओ जिल्हा परिषद असो
किंवा जॉईंट डायरेक्टर, जॉईंट कमिशनर इन्कम टॅक्स असो, तुमच्याकडे स्वतःची एक टीम असते. त्या टीम साठीचे डिसिजन तुम्ही घेता. गव्हर्नमेंटच्या एका लेवल नंतर तुम्ही पॉलिसी फॉर्मेशन मध्ये येता की तुम्हाला ते काय पॉलिसीज पाहिजेत. एक्झिक्युटिव्ह डोमेन कडून तुम्हाला कुठल्या पॉलिसीज बनवून घ्यायच्या आहेत, काय उपाय, लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी काय करायचं. राजकारणी आणि ब्युरोक्रॅट्स किंवा ब्युरोक्रसी याच्यामध्ये मोटिवेशन क्लिअर असेल की आपण इथे का आहोत. जर फक्त 5-5 वर्षांनी इलेक्ट व्हायचं या मोटिवेशननी जर कोणी काम करतं, तर ते काम करत असताना त्याला रोज सकाळी तो 100 लोकांना भेटतो, जो येईल त्याला उत्तर देतो. बऱ्याचदा तो आश्वासन देतो, हा मी करतो, तुमचं काम करतो, करू शकत नाही अशी स्थिती असते, पण तो आश्वासन देतो. ब्युरोक्रॅट्सच्या बाबतीमध्ये हे असतं की कोणी तुमच्याकडे आलं तर तुम्ही म्हणता की अरे हे नियमात बसतं, हे नियमात बसत नाही, हे होणार नाही. आणि जेव्हा राजकारणाचा फोन येतो तेव्हा आम्ही तेच काम करतो. मेक इथेच आहे. सामान्य माणूस हा पहिल्यांदा चाकोरीतूनच जायचा प्रयत्न करतो. ज्या विभागात त्याचं काम आहे तिथे ऍप्लिकेशन टाकतो. त्या विभागातल्या लोकांनी जर त्याचं काम केलं तर त्याला दुसरीकडे जाण्याची गरज पडत नाही. त्यामुळे आपलं साधारण काम करण्याची पद्धती अशीच असली पाहिजे की जे कोणी तुमच्याकडे आलं ते काम तुम्ही करत असाल, करू शकत असाल, करून टाका. त्याच्यासाठी नियमांमध्ये बऱ्याचदा ग्रे एरियाज असतात. त्याचा वापर करून तुम्हाला करता आलं, करून टाका, काही अडचण नाही. पण तेच काम जर तुम्ही फोन आल्यानंतर केलं आणि ते तुम्ही आधी केलं नाही, तर मग हा सिग्नल जातो की बाबा हे ब्युरोक्रसी अशीच आहे, कामाची नाही, आम्हाला राजकारणाकडे जावं लागेल. 90% वेळा ही कामं अशी असतात की जी आपण करू शकतो. 10% वेळा अशी कामं असतात की जी कामं करू शकत नाही. आणि ते आपण त्या समोरच्या माणसाला सांगितलं की साहेब मी तुमचं काम करू शकत नाही. तर तो प्रश्न जातो, तो इकडून तिकडून अप्रोच करायचा प्रयत्न करतो आणि तो तुम्हाला आमदार, खासदार कुणाकडून फोन येईल की बाबा साहेब यांचं काम बघा. आणि तुम्ही त्यांना जर समजून सांगितलं की साहेब हे काम होऊ शकत नाही, त्याच्यात ह्या अडचणी आहेत. पण हे काम जर करायचं असेल तर हा नियम आहे. पाहिजे तर तुम्ही सरकारकडून, राज्य सरकारकडून हा नियम बदलायचा तर बदलून घ्या. पण माझ्याकडून वर्तमान नियमात हे काम होऊ शकत. जर तुम्ही त्यांना रस्ता दाखवलात की साहेब असे 1000 लोक आहेत, या 1000 लोकांची ती अडचण आहे, 1000 लोकांचा प्रश्न सोडवायचा असेल तर कॅबिनेटमध्ये जावं लागेल. तुम्ही कॅबिनेटकडून करून घ्या. तो तुम्हाला बोलायचं सोडून मग त्याची लेवल वर जाते. तो जर एखाद्याच व्यक्तीचा प्रश्न आहे आणि नियमात तो कसाही बसत नाही, तो जर तुम्ही समजून सांगितला, ते एकदा इन्सिस्ट करतील, दोनदा इन्सिस्ट करतील, तिसऱ्यांदा ते तुम्हाला सांगणार नाहीत आणि तशा पद्धतीची कामही सांगणार नाही. त्यामुळे बऱ्याचदा आपलं जे मोटिवेशन आहे ते सिस्टम मध्ये येण्याचं काय आहे ते ठरवून घ्या. काही लोकांना असं वाटतं की याच्याबरोबर ही जी म्हणजे ऑथॉरिटी आहे, पॉवर आहे, लिडरशिप पोझिशन एन्जॉय करायला मिळते. याच्याबरोबर काही लोक म्हणजे एक लाईफस्टाईल पण आहे की तुम्ही ज्या लाईफस्टाईल मधून आलात, म्हणजे आता माझा एक मित्र आहे मनीराम, आणि आम्ही मध्ये आमच्या ग्रुपमध्ये डिस्कशन सुरू होतं की बाबा आपले सॅलरीज कुठे आहेत, 7th पे नंतर आपल्याला काय मिळालं, काय मिळालं नाही. तर त्यावेळी मनीरामने एक वाक्य लिहिलं होतं की म्हणला की तांबोळी आणि माझं डिस्कशन अकॅडमीत झालं होतं आणि त्यावेळी आम्ही हे म्हटलं होतं की बाबा आपल्याला काळजी करायची कारण नाही, कारण आपण जिथून सुरू केलंय त्याच्यापेक्षा रिटायरमेंटला आपण बेटर ऑफ असतो. तर माझे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. ज्या घरातून मी आलो, रिटायर्ड झाल्यावरती माझं आयुष्य त्याच्यापेक्षा बेटरच असणार आहे. त्यामुळे मला त्याच्यासाठी फारशी वेगळी तक्त करण्याची गरज नाही. त्यामुळे मनी किंवा करप्शन अँगल जो आहे, तो करप्शन अँगल तुमच्या मोटिवेशन मध्ये सुरुवातीलाच असेल, तर तो तुमच्या इंटरव्ह्यूच्या फेज मध्ये पकडला जाईल. त्यामुळे ऑनेस्टी हा सगळ्यात पहिला फॅक्टर असला पाहिजे, जो इंटरव्ह्यू मध्ये चेक होतो. तुम्हाला काही गोष्टी येत नाहीत, व्हेरी गुड. पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मला हे येत नाही. म्हणजे आता माझ्या बाबतीत मी पास होण्याच्या इंटरव्ह्यूला कारण जे दोन प्रश्न मांडतो ते मी आज तुम्हाला सांगतो. एक प्रश्न हा होता की टेल मी हाऊ मेनी करोड्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज स्पेंडिंग ऑन वॉटर सप्लाय इन इंडिया. भारतामध्ये वॉटर सप्लाय साठी भारत सरकार किती खर्च करतं? सर, आय डोंट नो. त्यांनी म्हटलं यू कॅन गेस. सॉरी सर, काय गेस करू शकतो याचाही आपल्याला अंदाज असला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आला, टेल मी हाऊ मेनी, दोन प्रश्न आले की टेल मी इन विच कंट्री देर आर मॅक्सिमम नंबर ऑफ HIV एड्स पेशंट पर लॅक पॉप्युलेशन. असा देश सांग की जिथे सगळ्यात जास्त HIV एड्सचे पॉप्युलेशन, HIV एड्सचे पेशंट आहेत दर 1 लाख लोकसंख्येवरती. मी झटकन म्हणलं
सर स्वाझीलँड. ते म्हणले आर यू शुअर? म्हणलं नो सर. आणि जसं मी नो सर म्हणलं ते सगळे हसले. म्हणले इट्स बोत्सवाना. ते म्हणे वाय यू सेड सो. मग मी म्हटलं की सर स्वाझीलँड मध्ये इन्सिडेन्स रेट इतका आहे तितका आहे आणि त्याच्यामुळे मला स्वाझीलँड वाटलं, पण सॉरी सर. त्याच्यानंतर त्याने विचारलं टेल मी रँक 1 to 3 इन टर्म्स ऑफ ऍब्सोल्यूट नंबर ऑफ HIV एड्स पेशंट्स. की जगामध्ये 1, 2, 3 रँक वरती कोण आहेत ऍब्सोल्यूट नंबर ऑफ HIV एड्स पेशंट्स वर. मी झटकन म्हणलं सर मला रँक 1 आणि 3 माहिती नाही, रँक 2 इंडिया. त्यावेळी पहिल्या प्रश्नामध्ये त्याने मला गेस करायला सांगितलं, मी केलं नाही. दुसऱ्या प्रश्नावरती मी उत्तर दिलं होतं, पण त्यांनी कॉन्फिडन्स चेक केला. मी झटकन सांगितलं मी कॉन्फिडंट नाहीये, मी ऍक्सेप्ट केली चूक. तिसऱ्या प्रश्नात मी कुठलीही चूक केली नाही, कारण मी आता जर गेस केलं असतं आणि विदाउट कॉन्फिडन्स बोललो असतो तर मी चूक ठरलो असतो. या तिन्ही प्रश्नांची उत्तरं त्यावेळी तिथे माहिती असणं गरजेचं नाही, पण ते आपल्याला येत नाहीये किंवा काय हे ऑनेस्टली सांगणं जास्त गरजेचं. त्यामुळे मी साधारणतः हेच म्हणेन की तुम्ही कुठल्याही प्रश्नाचं विचार कराल तर हाच विचार असावा की आपली ऑनेस्टी रिफ्लेक्ट झाली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जे मुद्दे आहेत की सध्या किंवा मागच्या 10 वर्षामध्ये नोकरी करत असताना आत्ताची फिलिंग काय आहे? तर मी जस्ट विचार करतो की माझ्यासाठी प्रत्येक डिकेड मध्ये काहीतरी एक अचीवमेंट येते आणि माझा पीक येतो. म्हणजे जेव्हा मी UPSC पास झालो तेव्हा मला काही सिनियर्सशी बोलताना हा मुद्दा आला होता की एखादा माणूस जेव्हा आपला आयुष्याचा ग्राफ लिहितो तेव्हा सडन जम्पचा हा मॅक्सिमम अचीवमेंटचा ग्राफ आहे की बाबा तू UPSC झालास किंवा IAS झालास. त्या ग्राफला पुन्हा या डिकेड मध्ये वर उचलणं हे माझ्यावरती जबाबदारी होती. आणि मागच्या 10 वर्षामधला अनुभवात मी 2-3 गोष्टी सांगतो की जेव्हा लिडरशिपला विश्वास होतो तुमच्यावरती की हा माणूस चांगलं काम करतो, तुम्हाला काम करण्याचं स्वातंत्र्य आहे, फ्रीडम, फ्लेक्झिबिलिटी आणि फंड या 3 गोष्टी काम करत असताना खूप महत्वाच्या आहेत. या तिन्ही गोष्टी काम करत असताना मला याचे डिस्पोजलला होत्या. काही वेळा नियमात बसणारी कामं केली, काही वेळा नियमात न बसणारी कामं नियमात बसवून केली, काही वेळा नियमात न बसणारी पण कामं केली. पण हे तिन्ही प्रकारची कामं करत असताना एक क्लिअर होतं की याच्यामुळे आपण लोकांचे प्रश्न सोडवत आहोत की नाही. ते जर असेल तर कोणीही तुमच्या विरोधात जात नाही. कोणीही प्रत्येक जण त्या गोष्टीला अप्रिशिएट करतो की ही गोष्ट तिथे का झाली आणि तशी का झाली. उदाहरण सांगायचं झालं तर मी डॉक्टरांना फ्लेक्झिबल सॅलरीवरती रिक्रूट केलं. सरकारमध्ये प्रत्येकाची स्लॅब म्हणजे सॅलरीज फिक्स्ड असतात. त्याचे म्हणजे ते पद सेटअप मध्ये सँक्शन आहे की नाही तिथून सुरू होतं सगळं. मी सेटअप मध्ये सँक्शन नसलेली पदं भरली. लोकल लेवलवरती ऍडव्हर्टिजमेंट करून फेसबुक आणि व्हॉट्सअप वरती ऍडव्हर्टिजमेंट केल्या. सरकारी सिस्टम मध्ये लोकांचे साइंड ऍप्लिकेशन आलेलं पाहिजे मानलं जातं. आम्ही व्हॉट्सअप वरती लोकांचे बायोडेटा ऍक्सेस करून जसं आता आपण व्हर्च्युअल करतो तसं 2016ला व्हर्च्युअल इंटरव्ह्यू केले आणि लोकांना सिलेक्ट करून ऑर्डर्स दिल्या आणि लोकांना जॉईन करून घेतलं. पण ही प्रोसेस मी फाईल वरती लिहिली की मी असं का करतोय की बाबा मी नक्षल भागात आहे, ट्रायबल एरियात आहे, इथे लोक यायला इच्छुक नसतात म्हणून मला इथे एक्स्ट्रा सॅलरी द्यायला लागतेय. हे सगळं फाईलवर लिहिलं आणि हे सगळं केलं आणि तो एक्सपेरिमेंट सक्सेसफुल एक्सपेरिमेंट म्हणून नीती आयोगानेही मान्य केला. बाकी राज्यांनीही मग त्याला रिप्लिकेट केलं आणि तो एक सक्सेसफुल एक्सपेरिमेंट म्हणून त्याचं रेकग्निशन खूप चांगलं मिळालं. प्रधानमंत्र्यांनी सुद्धा तो प्रोजेक्ट व्हिजिट करण्यासाठी विजापूरला आले होते. म्हणण्याचा मुद्दा हाच की तुमचं एक काम करत असताना सेक्टर्स ठरवा की बाबा कुठली. आता ओव्हरऑल काम करताना आम्ही काय करतो ते सांगतो. म्हणजे माझी स्ट्रॅटेजी ही आहे की मी पोस्टिंगला गेलो तर पहिले 6 महिने माझ्या आधीच्या प्रेडेसेसरची चांगली कामं होती ते प्रोजेक्ट मी कंटिन्यू करतो, त्यांना क्लोज करतो आणि त्यांचे उद्घाटन कार्यक्रम करून घेतो. पॉलिटिकल लिडरशिपला हे पाहिजे असतं की बाबा त्या जिल्ह्यामध्ये त्या राज्यामध्ये जी काही कामं होत आहेत, चांगली कामं होत आहेत, त्याचं श्रेय त्यांना पाहिजे असतं, कारण त्यांना पुढच्या वेळी इलेक्शन जिंकायची. आणि ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे की बाबा ही त्यांची गरज आहे. त्यांनी त्या गोष्टीसाठी जर आपल्याला सपोर्ट करतायत तर त्याचं उद्घाटन त्यांनी केल्याने आपल्याला फारसा काही फरक पडत नाही. उद्घाटन तो कार्यक्रम झाला, पहिले 6 महिने प्रेडिसेसरची कामं उचला. त्या 6 महिन्यामध्ये स्वतःची कामं चालू करा. ती पुढच्या 6 महिन्यामध्ये लॉन्चिंगच्या फेज मध्ये आले पाहिजे.
काही प्रोजेक्ट लॉंग टर्म असू शकतात, ज्याला 2 वर्ष 3 वर्ष लागतात. कुठल्याही ठिकाणी आपण पोस्टेड असाल, 1.5 वर्षापेक्षा कमी राहिलात तर तुमच्या कामाचा इफेक्ट जाणवत नाही. 2.5 वर्षापेक्षा जास्त राहिलात तर ज्या लोकांची तुम्ही कामं केलेली नसतात, त्यांचे हितसंबंध बांधलेले असतात, ते तुम्हाला तिथून ट्रान्सफर आउट करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे साधारणतः आपण हे बघायचं की 2 वर्ष 2.5 वर्ष राहिलं की स्वतःहूनच म्हणायचं, आता माझं इथलं काम झालं, मला दुसरीकडे पोस्टिंग द्या. 2 ते 2.5 वर्ष हे टेन्युअर मिनिमम असलं पाहिजे आणि त्या टेन्युअर मध्ये तुम्ही खरंच चांगले रिझल्ट देऊ शकता. पहिले 6 महिने आपण जिथे आहोत तिथले लोक, तिथले प्रश्न, तिथले समस्या समजण्यात जातात. पुढचे 1-1.5 वर्ष त्याच्यावरती प्लॅन करून ते सॉल्व्ह करण्यामध्ये आपल्याला देता आले पाहिजेत. जर त्याच्यापेक्षा लवकर ट्रान्सफर होत असतील तर इफेक्टिव्हली काम ग्राउंड वरती दिसत नाही. मग हे करणं कसं शक्य आहे? तर काही मुद्दे असे असतात की जे तुमच्या प्रिडेसेसरनी सोडवलेले नसतात. लगेच तुम्हाला गेल्या गेल्या जिथे काही गोष्टी अशा असतात की ज्या नियमात बसणाऱ्या नाही. काही गोष्टी असतात त्या तुम्ही नियमात बसू शकता, नियमांमध्ये येऊ शकतात. तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि त्या गोष्टी तशा पद्धतीने सॉल्व्ह करा. पॉलिटिशियन साठी सगळ्यात महत्वाचं तुम्ही प्रत्येक वेळी उपलब्ध असलं पाहिजे फोनवरती. त्याने फोन केला, साहेब असं असं आहे, या माणसाचं हे काम आहे. फोन उचला, ऐका, ठीक आहे साहेब तुम्ही त्याला पाठवून द्या, मी बोलतो. तो माणूस आला, बोला, त्याचा प्रश्न सोडवण्यासारखा असेल सोडून टाका झटकन, विषय संपला. बऱ्याचदा असं होतं की कम्युनिकेशन गॅपमुळे हे सगळे इश्यूज क्रिएट होतात. तो माणूस आला तुमच्याकडे, तुम्ही त्याचा प्रश्न सोडू शकला नाही. तुम्ही परत त्या पॉलिटिशियनला कॉल बॅक करा आणि त्याला सांगा की साहेब तो माणूस आला होता, असं असं आहे, मी ऐकलं आणि मला ही आहे 2 अडचणी वाटतात साहेब, या 2 अडचणींमुळे अडकले. ठीक आहे. त्याच्यानंतर तो त्याचं कंपल्शन सांगेल, अरे नाही नाही साहेब तो माणूस असा आहे की त्याच्यामुळे माझे 5,000 वोट आहेत. मग त्यांना हे सांगा की साहेब असं असेल तर तुम्ही राज्य सरकारकडून असं असं सर्क्युलर काढून घ्या. तुम्ही त्याला हे अधिकार कलेक्टरकडे नाहीत, हे अधिकार डायरेक्टरकडे आहेत, राज्य स्तरावरती आहेत, तुम्ही राज्य स्तरावरून करून घ्या. तो तुम्हाला त्रास देणार नाही, तो तिकडे जाईल. सो कम्युनिकेशन गॅप आला नाही पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा. काही वेळा असं असतं की काही वेळा न समजणारे लोक पण असतात आणि तरी ते दबाव टाकायचा प्रयत्न करतात. त्यावेळी मग तुम्ही तुमच्या सिनियर्सला युज करा. सिनियर्सला सांगा की सर असं असं आहे, असं असं आहे. हे नक्की तुम्हाला सांगतो, कुठलाही आमदार असेल, तो आमदार होण्यापूर्वी कधी जिल्हा परिषद सदस्य राहिलेला असेल, तो कधी सरपंच राहिलेला असेल. तो जेव्हा जिल्हा परिषद सदस्य राहिलेला असेल त्यावेळी त्याचा जो सीओ होता ना, तो तुमचा सिनियर कुणी असेल. त्याला फोन करून म्हणा, सर तुम्ही एकदा साहेबांना समजून सांगा, ते साहेबांना असा असा विषय आहे. ह्या इन्फॉर्मल लिंक्स खूप फायद्याच्या असतात. बऱ्याचदा ती गोष्ट त्या दुसऱ्या माणसाने सांगितली की यार तो पोरगा चांगला आहे, चांगलं काम करतोय, त्याला चांगलं काम करू दे आणि हा जो मुद्दा आहे ना तो नाही सॉल्व्ह करू शकत आहे, ठीक आहे, तो इथून तुम्ही करून घ्या. सो ते जे इन्फॉर्मल शेअरिंग आहे तो एक प्लॅटफॉर्म असला पाहिजे. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सोयीच्या होतात. म्हणजे सुदैवानं या राज्यात काम करत असताना मी बीजेपीच्या काळातही कलेक्टर राहिलो, काँग्रेसच्या काळातही कलेक्टर राहिलो. मी 5 वर्ष कंटिन्युअस कलेक्टर राहिलो आणि जेव्हा केव्हा माझी ट्रान्सफर झाली तर ट्रान्सफरच्या आधी मला फोन करून विचारलं गेलं की बाबा तुझी ट्रान्सफर करायची, आम्ही या जागी प्रपोज करतोय, तू हे काम करायला तयार आहेस का? म्हणजे या स्थितीपर्यंत माझा रॅपो सगळ्यांशी चांगला डेव्हलप झाला. पॉलिटिकल लिडरशिप माझे कधीही कॉन्फ्लिक्ट आजपर्यंत झालेले नाहीत आणि चुकीची कामं फारशी काही केलेली नाहीत. फारशी म्हणण्याच्या मागे एखादी 2 कामं केली असतील, जी कामं मला वाटलं की हे करणं गरजेचं आहे, तो सांगतोय ते बरोबर आहे, ती केली. पण अननेसेसरी कॉन्फ्लिक्ट अव्हॉइड केल्या आणि स्टेबल टेन्युअर असल्याशिवाय तुम्ही लोकांसाठीची चांगली कामं, चांगला रिझल्ट देऊ शकत नाही आणि तुम्हाला ग्रो व्हायला स्वतःलाही. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एखाद्या 2 कॉन्फ्लिक्ट मध्ये तुमच्याबद्दलचं ओपिनियन निगेटिव्ह बनलं, तर तुम्हाला पुन्हा चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळण्यासाठी वेळ जातो. पोस्टिंग कुठलीही असली तरी काम करता येतं, या थॉट प्रोसेसचे पण लोकं आहेत. पण साधारणतः हे आपलं वर्क कल्चर असलं पाहिजे की कुठे दिलं त्या ठिकाणी मनापासून काम केलं, तर त्याचे रिझल्ट्स नक्की मिळतात. म्हणजे मी आता मागच्या 6-1.5 वर्षापूर्वी एका एनपीए ऑर्गनायझेशन मध्ये होतो. ती कर्जबाजारी झालेली होती संस्था. राज्य सरकार बंद करायला सांगत होतं आणि सुदैवानं मला एक पॉलिटिकल बॉस चांगला मिळाला. तो आणि आम्ही दोघांनी मिळून मागच्या 1 वर्षामध्ये त्या ऑर्गनायझेशनला पुन्हा स्ट्रॉंग केलं. त्यांच्याकडे पेमेंट करायची वानवा होती, पण मागच्या 1 वर्षामध्ये त्यांनी 250 कोटीचा बिझनेस केला त्या संस्थेने आणि ती संस्था पुन्हा पायावरती उभी राहिली. आणि याच्यामध्ये आपल्याला या सर्व्हिसमध्ये तुम्हाला सगळ्यात मोठं जर काही मिळत असेल तर ते नाव आहे.
आणि नाव कमवायची फार उत्तम संधी तुम्हाला मिळते, तुमच्या कामानं मिळते. तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. बऱ्याचदा असं होतं की काही लोक फक्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरतीच काय काम केलं ते टाकत राहतात, हे केलं, ते केलं, हे मिळालं, ते मिळालं, छोट्या-छोट्या गोष्टी टाकत राहतात. हे आपल्याला करायची गरज नाही. आपलं काम दिसतं, आपण जिथे आहोत तिथे आपोआप लोकं आपल्याला रिकॉग्नाइज करतात. वेळेनुसार त्या गोष्टी लोकांना आठवतात किंवा तुम्ही ही गोष्ट त्यावेळी केली होती, त्याच्यामुळे माझा फायदा झाला. त्यामुळे रिकॉग्निशन हा म्हणजे आपल्याला व्हिजिबिलिटी ही गोष्ट नको आहे. मनामध्ये समाधान असलं पाहिजे. त्याच्यासाठी काम करायचं आणि ते केलं की रात्री खूप चांगली झोप येते. म्हणजे दिवसभरामध्ये एखाद 2 चांगली कामं झाली ना, संध्याकाळी झोपताना अरे हे आज चांगलं काम झालं. मस्त झोप येते. ठीक आहे. तर त्याच्यासाठी काम करायचं. बाकी आता तुमचे प्रश्न असतील तर सांगा. मी 49 मिनिटं किल्ला लढवलेला आहे. एकदम टू द पॉइंट हा. 150 शब्दांमध्ये उत्तर लिहा. हा असं झालं ते आपलं. चला. चालतंय. हा खूप खूप धन्यवाद. बघा अय्यर सरांनी तुमच्याशी एकदम हसत खेळत गप्पा मारल्या आणि तुम्हालाही असं वाटलं नसेल की आता मगाशी मी सिनियर मोस्ट म्हटलं, परंतु सिनियर मोस्ट म्हणजे साधारणतः 20च्या नंतरच्या लोकांना वगैरे म्हणतात. तर अकाली वार्धक्य वगैरे असा काही प्रकार वगैरे काही अय्यर सरांनी समजू नये. एनिवे विद्यार्थी मित्रांनो, आमचे मित्र आणि एक खूप चांगले ऑफिसर, IAS ऑफिसर अय्याश तांबोळी सर, डॉक्टर अय्याश तांबोळी सर यांनी आता तुमच्याशी खूप चांगला संवाद साधलेला आहे. या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातून विद्यार्थी आहेत, UPSCची तयारी करणारे आहेत, एकंदरीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी आहेत, नवे विद्यार्थी आहेत, संबोधीशी ऑलरेडी जुळलेले विद्यार्थी आहेत. तुम्हाला काही प्रश्न असतील तर आता तुम्ही या सगळ्या संवादावरून तुम्ही सरांना काही प्रश्न विचारू शकता. सर तुम्हाला त्याचं उत्तर देतील. येस. आणि व्हिडिओ ऑन करा, सरांना पण जरा बघू द्या, तुम्ही दिसू द्या. येस, प्रश्न विचारा. आयुषी आणि बाकी बरेचसे किन्नरी, प्रथमेश, नाव कोणाची घेता येणार नाही, परंतु तुम्ही प्रश्न विचारू शकता सरांना. नमस्कार सर. हा नमस्कार. सर तुम्ही असं बोलले तर असं वाटलंच नाही कोणी सिनियर बोलत आहे म्हणून, असं मित्रासारखंच फिलिंग आलं. तर मी तुम्हाला हे म्हणू इच्छितो की आता आमचं जे वय आहे तर सर याच्यामध्ये कसं होतं सर, माझ्याशी मी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगत आहे की जी वय आता शाळेत जात असतो, कॉलेजला जात असतो, तर कधी कधी काय होत असते की खूप म्हणजे आपल्या स्टडीसाठी, आपल्या दिवसासाठी मला असं वाटते का बा खूप सेन्सिटिव्ह, तर त्या दिवशी मला मस्त म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये मन लागतो आणि बरोबर ते काम होते. पण कधी कधी असं वाटतंय का एकदम म्हणजे मन लागतच नाही, मस्तीमध्येच राहतो. याच्यासाठी काही सांगू शकता का, म्हणजे असं का होते बा, का केलं पाहिजे? मस्ती करायला पाहिजे. म्हणजे जे करायची इच्छा आहे ते. ऑनेस्टली सांगतो, हे बघ, प्रिलिम्स आणि मेन्स या काळामध्ये 4 महिन्यामध्ये रगड अभ्यास करायचा. असंही व्हायचं, बोर व्हायचं, तर मूव्हीचं तिकीट काढून मूव्हीला जाऊन बसायचं, 3 तास पिक्चर पाहायचा. पिक्चर पाहून आलं की टेन्शन घ्यायचं की अरे आपण 3 तास व्हायला घातले. ठीक आहे. पण त्याच्यामुळे मग अभ्यास एक्स्ट्रा करायला लागायचा. मेन्स झाली की मग ट्रेक्स करायचे. का? आपण बायोडाटात लिहिलंय. ठीक आहे. ट्रेक्स करा. बोर झालंय, एखाद दिवशी 5-6 मित्र मिळून चिकन बनवायचे, एकाने चिकन आणायचं, दुसऱ्याने भांडी घासायची, तिसऱ्याने मसाला टाकायचा, हे सगळं व्हायचं. ह्या नॉर्मल प्रोसेसेस आहेत. याच्यातून सगळ्यांना जायचंय. जेव्हा मन लागत नाहीये, 2 तास, तासभर काय करायचं करा, टाइमपास करायचा, फिरायचंय, वॉकिंग करायचंय, करून या. SIC मध्ये बोर झाल्यावरती आमचे सगळे लोक मरीन ड्राईव्हला फिरायला जायचे. फक्त असं आहे की बोर फ्रिक्वेंटली म्हणजे रोज संध्याकाळी बोर होता कामा नये. ठीक आहे. कधीतरी झालं तर ठीक आहे. फिरतच राहावं लागेल नाही तर. येस. आणि सर, हॅलो. हा बोला. सर कधी कधी कसं होत असते की आपण काही गोल्स बनवतो, पण असं म्हणजे भटकल्यासारखं वाटत होते सर. त्याच्यासाठी काही सांगा ना सर. नाही, हे नक्की आहे, हे होतं. म्हणूनच थोडं हे सांगेन की सिलेबसला डिवाइड करा. जे तुमच्या समोर टार्गेट्स आहेत त्याला डिवाइड करा. काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला आपण पाहिलेल्या असतात. म्हणजे आता रिजनल इम्बॅलन्स महाराष्ट्रातल्या पोरांना लिहायचं असेल तर मराठवाडा विदर्भातली पोरं जास्त चांगलं लिहितील, ज्यांनी पुणे मुंबई पाहिलेलं आहे.
ठीक आहे, फक्त एक नकाशा काढला महाराष्ट्राचा, 3 लाईन काढल्या की झालं, रिजनल इम्बॅलन्स दाखवायला सुरुवात झाली. आता तो प्रॉपर मुंबईतला असेल तर तो धारावी आणि शेजारचाही सांगू शकतो. कोरेगाव पार्क असेल किंवा येरवड्याची झोपडपट्टी असेल. सो इम्बॅलन्सेस तुम्हाला सगळीकडे दिसायला लागतात. म्हणजे तुम्ही जे मागच्या 20 वर्ष 25 वर्ष पाहिलेलं आहे त्यातून तुम्हाला हे लिहिता येईल. याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही वाचायची गरज नाही. त्यामुळे तुम्ही याला डिव्हाइड करा 3 पार्ट मध्ये, की याच्यामध्ये कन्सेप्ट वाचण्याची गरज आहे, याच्यात वाचण्याची नाही विचार करण्याची गरज आहे, आणि याच्यात तुम्हाला कोर कन्सेप्ट आहे. आता प्लेट टेक्टोनिक काय वाचायलाच लागेल. ठीक आहे, हॅले आणि दानाची थिअरी काय वाचायलाच लागेल. ठीक आहे, न्यूटनचे 3 लॉ काय आहेत वाचायलाच लागतील. पहिला दुसरा तिसरा कोण आहे माहिती पाहिजे. त्याच्यामुळे 40% सिलेबस असा असतो की ज्याच्यावरती आपल्याला चांगलं काम करायला लागतं. 20 ते 30% सिलेबस असा असतो की त्यातले कन्सेप्ट उचलायचे आणि थोडं अप्लाइड माइंड, आणि 30% सिलेबस असा असतो की जे अप्लाइडच असतो. हे आपल्या आयुष्याच्या बाबतीतही असतं, हे कामांच्या बाबतीतही असतं. म्हणजे आता समजा मी जिल्ह्यामध्ये पोस्टेड असेल आणि काम करत असताना की बाबा हे 5 मुद्दे आहेत, हे 5 मुद्दे माझे फर्स्ट प्रायोरिटी, हे सेकंड प्रायोरिटी, हे जाता जाता झालं तर चांगलं. आणि मग तुम्ही पहिल्या 5 वरती फोकस करून त्यालाच काढायचा प्रयत्न करा. बाकीच्या गोष्टी तुमच्या इन्स्ट्रक्शन्स वरतीच होतात. आणि एकदा तुमचं रेप्युटेशन बनलं की बाबा हा माणूस या गोष्टी चांगल्या करतो, तर त्या सिस्टम मधले लोक, म्हणजे आता माझं हेल्थ, एज्युकेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर या 3 एरियावरती माझं नाव चांगलं झालं, तर आता त्या एरियातले लोक स्वतःहूनच पहिलेच काम करायला लागतात किंवा हा आलाय, हा आमचा जीव खाणार, त्याच्यापेक्षा ठीक आहे. सो पॉइंट इज व्हेरी स्ट्रेट. तू तुझा एरिया फिक्स कर, प्रायोरिटीजला डिफरन्शिएट कर. एकाच वेळी 40 गोष्टी लिहिल्या आणि त्या 40 मधल्या 10 फर्स्ट प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी, थर्ड प्रायोरिटी कॅटेगराइज कर, सोपं जाईल. थँक्यू सर. येस, बाकी विद्यार्थ्यांनी पण प्रश्न विचारावे. ते प्रश्न विचारायचं कंपल्शन फार खतरनाक आहे बाबा. येस येस, म्हणजे त्यांना काय आहे की परत परत अय्याज तांबोळी सर भेटणार नाहीत ना, त्याच्यामुळे आजच जर अय्याज आहे की नाही, हा, त्यामुळे आणि त्यांनी खरं तर याचा फायदा घेणं त्यांनी अपेक्षित आहे. यस डॉक्टर विशाखा, पूजा, प्रतीक्षा, उत्कर्षा, येस, रेस्ट ऑफ द स्टुडंट्स. बघा मित्रांनो, आपल्याला संधी मिळते त्याचा फायदा घ्या. Sir, I want to ask that how you prepared for your political science optional, like it is mixed, like it is political science as well as international relations. So how you prepared? इंटरनॅशनल रिलेशन साठी एक वर्ल्ड फोकस यायचं आणि हिंदूचा न्यूजपेपर पकडायचा. इंटरनॅशनल रिलेशन्स वरती एक जोशुआ गोल्डस्टेनचं पुस्तक होतं. हे 2-3 उचलून मग त्यातलं रिअलिझम, ज्या थेअरी पार्ट आहे, पहिले 2 टॉपिक इंटरनॅशनल वाले ते जास्त महत्वाचे आहेत. ते एकदा कन्सेप्च्युअल केलं, ग्लोबलायझेशन, ते सगळं आडम स्मिथचं बेसिकली थेअरीज वाचा. त्याच्यानंतर मग तुम्हाला जगभरातल्या गोष्टी फॉलोअप करायला लागतील. म्हणजे P5 त्यांच्याबरोबर इंडियाचे रिलेशन्स, मागचे 10-15 वर्षाचे न्यूज पेपर जरी काढले तुमचे युपीएससीचे, त्यात तुम्हाला टॉपिक्स मिळून जातील आणि त्याच्यावरतीच तुम्हाला तुमचा फोकस राहायला पाहिजे. इनफॅक्ट इंटरनॅशनल रिलेशन्स वरती वर्ल्ड फोकस खूप चांगला आहे. वर्ल्ड फोकस तुम्ही वापरू शकता. चालेल. आणि पॉलिटिकल सायन्स साठी गौबा आहे. सबाईन मी वाचलेलं आहे. सबाईन वाचू नका असंच सांगेन. सबाईन हे फार वरच्या लेवलचं झालं. पण पॉलिटिकल सायन्स मध्ये विचार करायला लागणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही पुस्तकातलं ऍज इट इज लिहायला सुरुवात केली तर फार अडचण होतं. म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो. एक प्रश्न येतो नेहमी, आयडिएशनल जर्नी ऑफ एम.एन. रॉय, मानवेंद्र रॉय यांचा आयडिएशनल जर्नी. आणि आपण जनरली हिस्ट्री लिहितो की एम.एन. रॉय पहिले क्रांतिकारी होते, 1906 ला वंगभंगाच्या चळवळीत होते, मग नंतर ते कम्युनिस्ट झाले, रशियाला गेले, रशियातून मग ते मेक्सिकोला गेले, मग त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करण्यामध्ये महत्वाची भूमिका केली. मग ते माघारी भारतात आले, मग त्यांनी गांधीजींच्या सत्याग्रह चळवळीत सामील झाले आणि मग सत्याग्रही चळवळीतून त्यांचं मन उठलं आणि मग ते रॅडिकल ह्युमॅनिस्ट झाले आणि त्यांनी सगळ्या जगाचं, मानवाचं कल्याण झालं पाहिजे आणि त्या गोष्टीवरती आले. आपल्याला नॉर्मली हिस्ट्री लिहायची सवय असते. याच्यातलं कुठलंही आयडिएशनल जर्नी नाहीये. आयडिएशनल जर्नी कुठे आहे? 1906 ला जेव्हा ते क्रांतिकारी होते आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते, त्यावेळी त्यांचं ते नॅशनलिझम होतं.
जेव्हा ते कम्युनिस्ट झाले आणि सगळ्या जगामध्ये कम्युनिस्ट रेव्होल्युशन आलं पाहिजे तेव्हा त्यांचं इंटरनॅशनलिझम होतं आणि मग शेवटी ते व्यक्ती केंद्रित झाले आणि प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे म्हणून ह्युमॅनिझम वर आले. सो नॅशनलिझम, इंटरनॅशनलिझम, ह्युमॅनिझम. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड फेज रेव्होल्युशनरी होते म्हणजे व्हायलन्स. ठीक आहे. एंड अचीव्ह करायला व्हायलन्स सुद्धा वापरला पाहिजे, काही अडचण नाही. कम्युनिस्ट होते, येस, सपोर्टेड व्हायलन्स. त्याच्यानंतर गांधीयन आयडियोलॉजी मध्ये आले, मायग्रेटेड टू नॉन व्हायलन्स. त्याच्यानंतर थर्ड डोमेन मध्ये आले की माणसाला स्वतःहून आतूनच प्युरिफिकेशन झालं पाहिजे. हे ऍक्च्युअल आयडिएशनल जर्नी आहे. त्यामुळे आयडिएशनल जर्नी या प्रश्नामध्ये तुम्हाला आयडियोलॉजी कशी चेंज होत झाली हे तुम्हाला लिहायचंय, ना की त्यांची हिस्ट्री. मला वाटतं मी थोडक्यात पण काहीतरी सांगितलंय. ठीक आहे, काहीतरी म्हणतोय कारण ते ग्रास करणं तुम्हाला, तुम्ही एम एन रॉय वाचला तर तुम्हाला लक्षात येईल. एक्झॅक्टली. Thank you, sir. सर मी विचारू काय? अरे विचार ना मित्र. गुड इव्हनिंग सर. मायसेल्फ सर्वेश. सर माझे दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे की नक्षल अफेक्टेड एरियाज मध्ये काम करताना काय काय चॅलेंजेस येतात, कारण बरेचदा ते लोक लास्ट वगैरे करतात किंवा ऍबडक्शन वगैरे करतात, तर तसं काय फेस करायला लागतं का अजून पण? आणि सर दुसरा प्रश्न माझा हा आहे की तुम्ही जे बिजापूरमध्ये तुमच्या टेन्युअर असताना तिकडचं जो हॉस्पिटल बेस्ट केला, त्याच्याबद्दल मी कालच एक आर्टिकल वाचलं, तर त्याबद्दल तुम्ही अजून थोडंफार सांगू शकता काय? हे बघ, माझी छत्तीसगडमध्ये टोटल सर्व्हिस झाली 10 वर्ष आणि या 10 वर्षापैकी 6.5 वर्ष मी नक्सल एरियामध्ये होतो. आणि या 6.5 वर्षामध्ये मी 2-3 गोष्टी नक्की सांगतो. नक्सल यांचा म्हणजे जो एरिया आहे त्याला आपण नॉर्मली डिवाइड करतो कोर एरिया, फ्रिंज एरिया आणि जिथे ऍडमिनिस्ट्रेशनचा कंट्रोल आहे असा एरिया. तर ऍडमिनिस्ट्रेशनच्या कंट्रोलच्या एरियामध्ये तुम्ही रिलेटिव्हली फ्री फिरू शकता. फ्रिंज एरियामध्ये जाऊन येणं करू शकता आणि त्यांचा कोर एरिया तिथे ऑपरेशनल एरिया आहे. त्यामुळे मग एरिया वाईज स्ट्रॅटेजी असली पाहिजे. सगळ्यात महत्वाची स्ट्रॅटेजी आहे सरप्राईज. म्हणजे बऱ्याचदा असं व्हायचं की मी ऑफिसमध्ये चाललोय म्हणून माझी गाडी मी ऑफिसला लावून द्यायचो आणि मी दुसऱ्या कुणाला तरी बोलायचो, त्याच्याशी गप्पा मारता मारता त्याच्या गाडीत बसायचो आणि त्याच्या गाडीत बसून मी कुठेतरी जाऊन फिरून यायचो. तर एक तर स्वतःचा मुवमेंट आणि प्लॅन घरातही कुणाला सांगायचं कारण नाही. बायकोला किंवा आई वडिलांना त्यांनी फोन केलाय त्यांना आपण कुठे आहोत हे सांगण्याची काही गरज नाही. कामाचा जो भाग आहे त्यावेळी ते सरप्राईज असलं पाहिजे, कारण त्यांचं नेटवर्क हे इन्फॉर्मर्स वरती डिपेंडंट आहे. इन्फॉर्मर्सचं नेटवर्क त्यांचं खूप स्ट्रॉंग असू शकतं. ठीक आहे. तर ते जे इन्फॉर्मर नेटवर्क आहे त्या इन्फॉर्मर्सच्या नेटवर्कच्या बेसिसवरती आपल्याला काम करायला लागतं. आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्याला कुठला एरिया कसा आहे ते तिथे राहिल्यावरती लक्षात येतं. नक्षल्स बरोबर काम करत असताना फारशा काही अडचणीच्या गोष्टी ज्या असतात त्या पोलीस बरोबर, तुमचा एसपी बरोबरचा जो संपर्क आहे तो स्ट्रॉंग असला पाहिजे. आणि एसपी आणि तुमची टीम स्ट्रॉंग असेल तर फारशा काही अडचणी येत नाहीत. बाकी हे जे आहे हे सरप्राईज आहे. म्हणजे आता माझंही एकदा ऍबडक्शन होता राहिलं, अशी स्टोरी आली. माझ्या समोर नक्सलींनी गाडी जाळली आणि मी 100 मीटरवरून गाडी युटर्न मारून पळून गेलो, असंही घटना घडल्या. पण मी जर त्या दिवशी त्यांना सापडलो असतो ते त्यांच्यासाठी सुद्धा सरप्राईज होता. तर हे सगळे सरप्राईज एलिमेंट असतात नक्सल एरियामध्ये. प्रिकॉशन हीच आहे की सगळ्यात महत्वाचा एरिया समजला पाहिजे आणि तिथले प्रश्न समजून हळूहळू एरिया वाईज स्ट्रॅटेजी बनवायला लागते. आणि दुसरा जो मुद्दा होता बिजापूर हॉस्पिटलचा, तर हॉस्पिटलमध्ये काही नाही 3 गोष्टी केल्या की डॉक्टरांना चांगलं वर्किंग ऍटमॉस्फिअर असलं पाहिजे, मग त्यांचं चेंबर चांगलं असलं पाहिजे. नर्सेससाठी वर्किंग स्टेशन चांगलं असलं पाहिजे. डॉक्टरांना सपोर्ट स्टाफ दिला. म्हणजे असं होतं की सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करतोय आणि त्याने एखादं इन्स्ट्रुमेंट वापरलं तर ते इन्स्ट्रुमेंट धुवायलाही कोणी नसतं, तर त्याला स्वतःला धुवायला लागतं. आणि मग तो का त्या गोष्टी करेल? तर त्यांना सपोर्ट स्टाफ देणं गरजेचं आहे. एसी मध्ये कलेक्टर बसतो आणि डॉक्टर गरमीमध्ये 50 लोक समोर लाईन मध्ये बसलेत आणि एकानंतर एक पेशंट पाहतोय. एक एसी लावला आणि त्याचं चेंबर थोडं कम्फर्टेबल केलं आणि बाहेर एक मामा किंवा मावशी बसवली की जो रोल कॉल करेल आणि जर गरज पडली तर आत येऊन समजा तिथेच डॉक्टरांच्या समोरच कोणी उलटी केली तर तो डॉक्टर जे पुसत बसणार थोडंच आहे. त्यामुळे सपोर्ट स्टाफ असला पाहिजे. त्यामुळे एक तर इम्प्रुव्हिंग हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर, दुसरा सपोर्ट स्टाफ आणि तिसरं रिस्पेक्टेबल रिन्युमरेशन. म्हणजे त्याला तुम्ही नॉर्मल सरकारी नोकरी सारखं आमच्याकडे 44,000 वरती आम्ही स्पेशलिस्ट घेतो.
44,000 वरती स्पेशलिस्ट आता कुठे काम करणार आहेत ग्रामीण भागामध्ये. त्यामुळे तुम्हाला डिफरन्शियल सॅलरी द्यायला लागतील. आणि चौथा मुद्दा जो होता त्याच्यामध्ये समजा नवरा बायको आहेत, नवऱ्याला नोकरी दिली, बायकोला नाही दिली, कसं होणार? बायको जर शिक्षिकेचं क्वालिफिकेशन ठेवते, तिला शिक्षकाची नोकरी द्या. जर फॅमिली सेटल झाली तर तुम्ही त्यांना जास्त वेळासाठी रिटेन करू शकता. आणि एक इन्फॉर्मल कम्युनिकेशन असलं पाहिजे. कोण चांगलं काम करतंय त्याला प्रोत्साहन द्या. ज्याचं चुकतंय त्याला बोलून सांगा. कोणी एखाद्याने प्रायव्हेट प्रॅक्टिस स्टार्ट केली, सरकारी पण काम करतोय, प्रायव्हेट पण करतोय, त्याला बोलून सांगायचं की हे करू नको बाबा. ठीक आहे, तू सरकारी मध्ये काम करतोस, जे विम्याचे पैसे येतात त्याचे इन्सेंटिव्हचे पैसे वाटतो आम्ही, त्या पैशांमधून तुम्हाला चांगली अमाऊंट येते, तुम्ही हेच काम सरकारी मध्ये करा. तर हे सगळं केल्यामुळे बिजापूर एक सक्सेसफुल मॉडेल झालेलं आहे. थँक्यू सर. चालेल. खूपच अप्रिशिएबल आहे दोन्ही ठिकाणी, म्हणजे नक्षलवादी एरियामधलं जे काम आहे आणि त्याच्यानंतर बिजापूर तर प्रसिद्ध आहे, बिजापूर मॉडेल प्रसिद्ध आहे. येस, बाकी विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील तर विचारावे. आपण सरांचा बराच वेळ घेतलेला आहे. कोणाला काही लास्ट प्रश्न असतील तर ही संधी सोडू नका, त्यानंतर मग आपण थांबूया. शेवटचे नमस्ते 2 प्रश्न. सर. हा, शेवटचे 2 प्रश्न सांगितले सरांनी. हा, प्लीज आज. नमस्ते सर. श्री पाटील सर, माझा प्रश्न असा आहे की सर, आपण UPSC ची किंवा MPSC ची प्रिपरेशन करत असेल तर सुरुवातीला NCERT चे बुक किंवा स्टेट बोर्डाचे बुक वाचले पाहिजे का? त्याचे नोट्स पण काढले पाहिजेत? बऱ्याचदा आपण नोट्स काढतो आणि पुस्तकापेक्षाही नोट्स मोठ्या होतात. आणि नोट्स काढायला काहीच हरकत नाही, नोट्स काढल्या पाहिजेत. आणि नोट्सच्या पण परत नोट्स काढल्या पाहिजेत, कारण ती तुमची रिव्हिजन होत जाते. पण बऱ्याचदा असं होतं की तुम्ही पुस्तकातूनच वाचला आणि पुस्तकातच साईडला पॉइंट्स लिहित गेलात तर ते जास्त फायद्याचं होतं. कारण एक फोटोग्राफिक मेमरी असते की कुठली गोष्ट कुठे लिहिली हे सुद्धा तुमच्या लक्षात राहायला लागतं. त्यामुळे जर एकाच ठिकाणाहून ती गोष्ट परत केली तर जास्त फायदा आहे. पण जर नोट्स काढताना सुरुवातीला आपल्याला सवय असते, आपण व्हॉल्युमिनस नोट्स काढतो आणि त्या बऱ्याच मोठ्या व्हायला लागतात. तर त्याच्यापेक्षा जर ब्रीफ मध्ये नोट्स काढल्या तर फायदा होतो. म्हणजे मी माझ्याच उदाहरणाने सांगतो. गावबाचे मी नोट्स काढल्या होत्या आणि पहिल्या ज्या मी नोट्स काढल्या ते माझ्या पुस्तकापेक्षा मोठं त्या नोट्स झाल्या. आणि मग पुढच्या वेळी मी त्या नोट्सच्या पुन्हा नोट्स काढल्या. आणि ही जी केलेली चूक आहे ती करू नका, हे मी तुम्हाला सांगतो. की नोट्स या ब्रीफ मध्ये असल्या पाहिजेत. त्याच्यापेक्षा पुस्तकातच वाचलेलं बरं. पाहिजे तर ते स्टिकिंगचे पेपर्स येतात, त्याच्यामधले काही पॉइंट लिहून ते पेपर तिथेच पुस्तकात चिकवा साईडला. म्हणजे त्या पानावरती काय आहे हे बघायचं असेल, तुम्ही त्या साईडला पाहिलं कॉर्नरला की तुम्हाला लक्षात येईल. पण मल्टिपल वेळा तेच वेगवेगळ्या ठिकाणी लिहिणं फारसं सोयीचं राहत नाही. आणि बोर्ड कुठलेही असो, महाराष्ट्र असो, NCERT असो, NCERT UPSCच्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. ते वापरलं तर फायदाच आहे. ओके, थँक्यू सर. हॅलो. हा बोला. हा बोला, जाधव साहेब बोला. माझा एक प्रश्न होता की ESICच्या परीक्षांसाठी काय करायला लागेल, प्रिपरेशन काय असेल त्याचं? अरे हा फारच स्पेसिफिक आहे यार, त्या वाटेला मी गेलो नव्हतो, त्यामुळे मी ESIC बद्दल आपण बोलूया सर नंतर. ओके सर, थँक्यू जाधव साहेब. ठीक आहे, हा स्पेशल आता UPSCच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी विचारावं सरांना. ओके. हॅलो सर. हॅलो सर. हा, नमस्कार सर, माझं नाव योगिता चौधरी आहे. सर, बोला. स्टार्टिंगला तुम्ही एक क्वेश्चन म्हणजे बोलत होते तेव्हा मी थोडे पॉइंट हे केले राईट. मी सांगितलेलं हॉबीज, बायोडाटा हे जे तुम्ही सांगितलं आणि NCERT बुक रीड करणं. हॅलो सर, आवाज येतो माझा? हा येतोय. हा सर. तर सर, तुम्ही हॉबीज, बायोडाटा, NCERT चे बुक्स हे तुम्ही बोललेले, हे म्हणजे हे तुम्ही मला सांगत नव्हते का इंटरव्ह्यू साठी हे खूप प्रिपरेशन आधी करा आणि नंतर बाकीची प्रिपरेशन करा म्हणून. तर सर, काय ऍक्च्युअली ते कन्सेप्ट नाही समजली. काय नाही, कन्सेप्ट ही आहे की तुमचं 20-25 वर्षाचं आयुष्य हेच तुमचं इंटरव्ह्यूचं रॉ मटेरियल आहे. हो सर, करेक्ट. ठीक आहे. ओके. मग
आता याच्यामध्ये काही मुलं अशी आहेत की 10वी 11वी 12वीची मुलं आहेत. काही ओके. मुलं अशी आहेत की जे ग्रॅज्युएशन झालेली आहेत. जे ज्या वयोगटात आहेत त्या वयोगटामध्ये त्याच्याशी रिलेटेड ऍक्टिव्हिटी केल्या तर त्यांना इंटरव्ह्यूला फायदा होतो. म्हणजे हॉबीज मध्ये समजा एखादा क्रिकेट खेळतोय तर क्रिकेटमध्ये त्यांनी इनडेप्थ नॉलेज कमवावं. जर एखाद्याने सिंगिंग लिहिलं तर सिंगिंग मध्ये त्याला सगळे राग माहिती पाहिजेत. ठीक आहे. किंवा क्लासिकल म्हणलं तर क्लासिकल, वोकल म्हणलं तर क्लासिकल वरती त्याला चांगली मास्टरी असली पाहिजे. त्यामुळे हॉबीज किंवा इंटरेस्ट तुम्ही जो लिहिणार आहात युपीएससीच्या फॉर्म मध्ये तो ऍक्च्युअली तुमचा इंटरेस्ट असला पाहिजे, ती तुमची हॉबी असली पाहिजे. आणि तुम्हाला ओके. कुठलीच हॉबी नसेल तर हेही लिहा की मला कुठलीच हॉबी नाहीये आणि मी जे करते ते मी एन्जॉय करते. पण हो सर, मला कोणतीच हॉबी नाही. हा हेही उत्तर चुकीचं नाहीये. ऑनेस्टी इज द बेस्ट आन्सर. ठीक आहे. ओके सर. सर पण मला नेहमी जर आमचे तुमच्याकडे सर वेळ असेल आम्हाला सांगत असतात. वेळ असेल तर तुम्ही हॉबी कल्टिवेट करू शकता. काय नाही, कुकिंग हॉबी असू शकते. युट्यूबचे व्हिडिओ बघून घरी कुकिंग करताना कुकिंग हॉबी होऊ शकते. काय अडचण नाही. येस योगिता, छान प्रश्न ओके सर. विचारलेत. ओके, थँक्यू सर. आणि कोणाचा काही शेवटचा एक प्रश्न असेल तर घ्या सर, आणि नंतर आपण कन्क्लूड करूया. हॅलो सर, हम्म. माझं नाव श्रद्धा ढगे. मी आता FY BA मध्ये आहे. तर नेमकं जेव्हा आपण लॉंग आन्सर्स लिहितो तेव्हा तो चेकर आपल्यापासून काय एक्सपेक्टेशन्स ठेवतो? त्याची सोय झाली पाहिजे, त्याची गैरसोय करता कामा नये. त्याला वाचता वाचता असं वाटायला नको की बाबा प्रश्न काय विचारला होता आणि याने उत्तर काहीतरी वेगळंच लिहिलं. त्याला मी तुम्हाला तेच म्हणतोय की तुम्ही स्वतः हे करा. आता या ग्रुपमध्ये जितके लोक आहेत एकमेकाच्या ओळखीचे असतील तर एखादा क्वेश्चन पेपर तुम्ही सेट करून तुमच्या मैत्रिणीला द्या, मित्राला द्या. त्याला सांगा की हा पेपर तू सोडून दे आणि त्याने सोडून दिलेला पेपर तुम्ही चेक करा. तुम्ही त्याला मार्क्स द्या. सेम यावेळी तुम्ही पेपर सेटरही झाला, पेपर चेकरही झाला. हे प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. फायनलच्या आधी कमीत कमी एक पेपर सेट करून बघा. मग तुम्हाला लक्षात येईल की मंगेश सरांना किती त्रास होतो. ठीक आहे. लोकांचे पेपर चेक करताना आणि पेपर सेट करताना पण त्याच्यामध्ये ती प्रोसेस कळते आणि ती प्रोसेस कळली म्हणजे एक पेपर सेट करायला एखादा तो पेपर सेटर जेव्हा बसतो तेव्हा तो पहिले प्रश्न 1-2 प्रश्न बनवले. या टॉपिक वरचं इतके घ्यायचे, या टॉपिक वरचे इतके घ्यायचे, या टॉपिकला इतके इम्पॉर्टन्स द्यायचं, याला इतके इम्पॉर्टन्स द्यायचं नाही. मग तो टॉपिक ठरवतो. त्या टॉपिक वरती मग तो प्रश्न काढायला सुरुवात करतो. मग त्याला मध्येच वाटायला लागतं अरे मी फार अवघड टाकले, 2-4 सोपे टाकतो. 2-4 सोपे टाकल्यावर त्याला वाटतं अरे फार सोपे झाले. मग 2-4 मीडियम लेवलचे टाकतो. मग असं व्हायला लागतं अरे हे सगळ्यांना येणाऱ्यासारखं झालं. 2-4 अजून हार्ड टाकतो. त्यामुळे 100 प्रश्नांमध्ये साधारणतः तो पेपर सेट करत असताना हे बघतो की निव्वळ तयारी करणाऱ्याला 20-25 मार्क पडतील असा असावा. थोडी चांगली तयारी करणाऱ्याला 40-50 यावेत. 60-70 एक्सलंट प्रिपरेशन, त्याच्यावरती तुक्के मारणारे आणि 100% माझं सगळं बरोबर आहे असं म्हणणारा म्हणजे खोटं बोलतोय हे मान्य करून चालायचं. कारण पेपर सेट करणारा काही प्रश्न असे टाकतो की जे प्रश्न तुम्हाला येऊ नयेत ही त्याची इच्छा असते आणि तो त्याच्या बुद्धीला त्यांनी चॅलेंज करून ते प्रश्न टाकलेले असतात. त्यामुळे त्याला कुणी चॅलेंज करू नये अशा स्वरूपाचे तो प्रश्न जरूर टाकतो 4-6 आणि त्या प्रश्नांमध्ये जो एंटर करतो तो ऍक्च्युली हायएस्ट लेवल ऑफ प्रिपरेशन आली. पण हे तुम्ही पेपर सेट करण्याची जेव्हा तुम्हाला सवय लागते तेव्हा तुम्हाला हे लक्षात येतं की ते कसे वर्डिंग काय यूज करतात. म्हणजे शब्दामध्ये थोडासा चकवा टाकून उत्तरामध्ये थोडासा चकवा टाकून सारखी दिसणारी उत्तरं टाकली जातात. हे सगळं तुम्ही जेव्हा स्वतः पेपर सेट करायला बसाल ना तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल. आणि मग हीच प्रक्रिया जेव्हा तुम्ही स्वतः सेट केलेला पेपर मित्रांना देता आणि ते सोडून तुम्हाला परत करतात आणि ते चेक करत असताना तुम्हाला लक्षात येतं जेव्हा पेपर सेटर पेपर चेकर बनतो तेव्हा त्या प्रत्येक प्रश्नावरती तो 4 बिंदू काढतो की बाबा या प्रश्नाच्या उत्तरात मला हे 4 पॉईंट पाहिजेत. ते पॉईंट आले की मी याला एवढे मार्क देईन. त्या 6 पॉईंट पेक्षा 7वा पॉईंट कोणी जरी चांगला त्याच्यात लिहिलेला असला तर त्याचा हात ढिला होतो आणि आपल्याला एक्झामिनरचा हात ढिला करून एक्स्ट्रा मार्क घ्यायचे हे लक्षात ठेवायचं. त्याने जर 6 पॉईंट पैकी तुम्ही 4च पॉईंट लिहिले तर तो तुम्हाला 4 पॉईंट एवढेच मार्क देणार. सॉरी. त्यामुळे पेपर सेटर आणि चेकर यांचा माइंडसेट समजणे ही या सगळ्यात मोठी गेम आहे या एक्झामची. या काय आन्सर लिहायची मॅक्सिमम लेंथ असते की आपण जेवढं चांगलं आणि शॉर्ट वे मध्ये लिहू ते चालतं, म्हणजे जसं कळेल समोरच्याला. नाही हे बघ काय आहे की प्रत्येक आताची सध्याची तुमची सिच्युएशन वेगळी आहे. आता तर ते
वर्ड लिमिट स्पेसिफाय करतात, पण वर्ड लिमिटला जर आपण फॉलो करू शकलो तर चांगलं आहे. आमच्या वेळी असं होतं की आम्हाला वर्ड 60-60 लिमिट मार्काच्या वर्ड लिमिट अजूनही आहे ना, कारण आमच्या वेळी 60-60 मार्काचे जे प्रश्न होते त्याला कुठलंही लिमिट नव्हतं, आणि मग तो प्रश्न लोक निबंधाच्या स्वरूपामध्ये लांबच्या लांब लिहायचे. पण सगळ्यात पहिलं लिमिट जे आहे ते अप्रोप्रिएट आन्सर, दुसरं लिमिट आहे टाइम लिमिट, आणि तिसरं लिमिट आहे वर्ड लिमिट. जर तुम्ही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर अप्रोप्रिएटली देत नाहीये आणि त्याच्यामुळे अप्रोप्रिएट आन्सर साठी वर्ड लिमिट एक्सीड होत असेल, अडचण नाही. टाइम लिमिट जास्त क्रुशियल आहे, कारण तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजे. 4-6 प्रश्नांची उत्तरं अप्रोप्रिएटली द्यायच्या नादामध्ये जर तुमचे 2-4 प्रश्न सुटणार असतील तर ते होता कामा नये. आणि तिसरं लिमिट जे आहे ते वर्ड लिमिट. वर्ड लिमिट हे इंडिकेटिव्ह आहे. 250 शब्द लिहिले म्हणून कोणी तुम्हाला शिक्षा देणार नाही, पण जर खरंच चांगले लिहिले असतील तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. पॉइंट इज, फर्स्ट लिमिट इज अप्रोप्रिएट आन्सर, सेकंड लिमिट इज टाइम लिमिट, थर्ड लिमिट इज वर्ड लिमिट. ओके सर, थँक्यू. येस. सो मला वाटतं आता प्रश्न सगळे झालेले आहे. मी संबोधीच्या वतीने डॉक्टर अय्याश तांबोळी सर, जे हाऊसिंग बोर्ड रायपूर छत्तीसगड या ठिकाणी आयुक्त आहेत, यांचं आभार व्यक्त करतो, आणि विद्यार्थ्यांतर्फे आणि परत संबोधीतर्फे आभार व्यक्त करण्यासाठी संबोधीची नागपूरची विद्यार्थिनी आहे जी UPSCचं प्रिपरेशन संबोधीमध्ये ऑनलाईन वेणी करते, उत्कर्षा ढोंगळे, तिला मी सूचना करतो. येस उत्कर्षा, ओव्हर टू यू. Yes, sir. So good morning, good evening, everyone. It's an honor to have been asked to offer a vote of thanks. Thank you, Mangesh sir, for giving me this opportunity. On the behalf of Sambodhi Career Academy, I am very heartily gratitude to the guest, Ayyash Tambodi, Commissioner of Housing Board, Chhattisgarh, and holds the additional charge of CO Raipur Development Authority, for sharing his graceful words and experiences with us. I am thankful to all the participants for coming here and attending this lecture. So I am Utkarsha Dhongre from Nagpur. I am very happy and very grateful to be a part of Sambodhi Career Academy. Sambodhi Career Academy is not just an institute, but it's a mission and vision of Mangesh Borkar sir to make ethical officers in a government. Then Mangesh Borkar sir, along with best, well experienced and dedicated teachers, helps us to achieve our goals to be an IS officer or IPS, whichever your goal is. I want to extend my generous thanks to Mr. Ayyash Tambodi sir, who spared his time from his busy schedule to guide us. He explained how personality of a candidate is very important, how to write answers with a point of view after learning the conceptual facts, and how our personality should be reflected in our answers. Today we had a great opportunity to hear your thoughts, and this will surely be going to encourage in our future as well. But last but not least, a big thank you to each and everyone out there who participated with your full participation and with your full courage. Thank you. Yes. So thanks उत्कर्षा. अय्याज सर, आपण या ठिकाणी आलात ऑनलाईनच्या माध्यमातून, इतक्या लॉंग डिस्टन्स वरून आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांना म्हणजे नुसताच एक गायडन्स नाही तर खेळीमेळीच्या याच्यामध्ये तुम्ही तुमची जर्नी MBBS झाल्यानंतर, आता बऱ्याचशा MBBS झालेल्या विद्यार्थ्यांना प्रश्न असतात किंवा मेडिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना अजूनही प्रश्न पडतात की पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं की सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचं. तर कुणाच्या माध्यमातून का होईना ते मोटिवेट होऊन सिव्हिल सर्व्हिसेस कडे येतात. आपल्या इकडे सुद्धा मुंबईतल्या अनेक हॉस्पिटल्स मधले MBBS MD झालेले विद्यार्थी अप्रोच करत असतात. परंतु IAS का व्हायचं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या संपूर्ण या एका 1.25 तासाच्या डिस्कशन मध्ये, व्याख्यानामध्ये दिलेलं आहे, आणि लोकांसाठी प्रक्रिया कशी राबवायची हे तुम्ही खूप सुंदर सांगितलेलं आहे. आणि तुमच्या अनेक ज्या तुम्ही व्हॉटेवर जे काही कामं घेतलीत, बिईंग ॲज अ मेडिकल ग्रॅज्युएट आणि त्याच्यानंतर प्रशासनामध्ये येऊन जे बारकाईने तुम्ही
अनुभव घेता, लोक कसे आहेत, आधीच्या लोकांनी कसं काम केलेलं आहे, सगळ्यांशी जुळवणी करून, कोऑर्डिनेशन करून तुम्ही जे काम करता ते खरंच खूप चांगलं आहे. आणि ची जी आपली संकल्पना आहे भारतीय संविधानातील, त्याला खरोखर तुम्ही 10-11 वर्षामध्ये न्याय आहे. पुन्हा माध्यम, कारण संबोधीमध्ये आपण एंटायर पॅन्डेमिक मध्ये ज्यावेळेस सगळं बंद झालेलं होतं, तर 3 एप्रिल 2020 पासून मी ऑनलाईन सेशन सुरू केले आणि संबोधीच्या माध्यमातून जे अनेक विद्यार्थी सिव्हिल सर्व्हिसेस क्वालिफाय झालेले आहेत, स्टेट सर्व्हिसेस क्वालिफाय झालेले आहेत किंवा वेगवेगळ्या बँकिंग स्टाफ सिलेक्शन म्हणून, तर अशा अनेक विद्यार्थ्यांनी आपल्यासारखे बॅचमेट्स आणि सिनियर्स अशा अनेक सिनियर मोस्ट अधिकाऱ्यांनी, जवळपास 40-45 अधिकाऱ्यांनी या संपूर्ण 1.5 वर्षामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून, कोणी दिल्लीवरून, कोणी तेलंगणामधून, कोणी भुसावळवरून, कोणी नागपूरवरून, कोणी युपी वरून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आणि आता परत 2022 मध्ये आपण वंदनीय जिजाऊ, फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्सवानिमित्त आपण हा परत कार्यक्रम सुरू केलेला आहे. तो मनापासून धन्यवाद. आणि असंच विद्यार्थ्यांना जेव्हा केव्हा गरज पडेल त्यावेळेस असंच तुमचा थोडासा वेळ देत चला, कारण तुम्ही मनापासून सर्व काही अनेक गोष्टी सांगता आणि खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना ते ग्रास नक्कीच झालेला आहे असं मला स्वतःला वाटतंय. तर थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि जे पार्टिसिपंट्स या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून जोडलेले आहेत, संबोधीचे विद्यार्थी, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. पुढचं सेशन, नेक्स्ट सेशन हे उद्या आपल्या दिलेल्या वेळानुसार असेल. सो थँक्यू डॉक्टर अय्याश तांबुळी सर, अँड थँक्यू ऑल पार्टिसिपंट्स. ठीक आहे, तर मी आताच हे येस एक लास्ट मेसेज देऊन द्या सर विद्यार्थ्यांना आणि आपण थांबूया. वन मेसेज, लास्ट मेसेज. चला, सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. राईट. येस, थँक्यू डॉक्टर.